हरे कृष्ण। ओम हरे कृष्ण। अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं तस्मै श्रीगुरुवे नमः। नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनीति नामिने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम। हरे कृष्णा उपस्थित सर्व भक्तांचं स्वागत आहे आपल्या भक्ती या वर्गामध्ये। श्री ईशोपनिषद मंत्र क्रमांक 3 आपण चर्चा करणार आहोत। तर त्याच्या अगोदर आपण उपनिषदाची व्याख्या चर्चा केली। उपनिषद काय आहे, हे 108 उपनिषदापैकी एक प्रमुख उपनिषद आहे। आणि त्यानंतर प्रस्तावना म्हणजे उद्देश, या ग्रंथामध्ये काय सांगितलेले प्रपादाने आणि हे जे लेखक आहेत त्यांना काय आपल्याला शिकवायचं, या ग्रंथामधून काय शिकू शकतो ते आपण प्रस्तावनेने पाहिलं। नंतर पहिला मंत्र आहे ईशावास्यम इदम सर्व, त्याचं मंत्राचं पठण करू आपण नंतर। तर पहिलं आपण पुनरावलोकन करू। मंत्र 1 मध्ये आपण पाहिलं की ईशावास्यम इदम सर्वम यत्किंच्या जगत्या जगत तेन त्यक्तेन भुंजिता महाकृत कसुजम। तर ही संपूर्ण संपत्ती कुणाची आहे? ब्रह्मांडातील प्रत्येक जड व चेतन वस्तू भगवंताच्या मालकीची असून सर्व त्यांच्या नियंत्रणाखाली आहे। म्हणून प्रत्येकाने आपल्या आवश्यक असणाऱ्या आणि आपल्यासाठी वेगळ्या काढून ठेवलेल्या वस्तूचा स्वीकार केला पाहिजे। इतर वस्तू दुसऱ्या कोणाच्या आहेत हे सांगून त्याचा स्वीकार करू नये। तर हे संपूर्ण पहिल्या मंत्रापासून शेवटच्या मंत्रापर्यंत ईशावास्य भावना, ईशोपनिषद काय आहे, तर हे कर्म काय आहे, ईशावास्य याच्याबद्दल ह्या पहिल्या मंत्रावर आधारित आहे। तर मंत्र 1 भाषेत आपण पाहिलं की सर्व भगवंत मालक आहेत। विभाग 1 भगवंत मालक आहेत कोणी सांगितलं तर वेदामध्ये वर्णन केलेलं आहे, तुम्ही नोट्स पाहू शकता। नंतर वेदाची दिव्यता, मग वेद आहे तर वेदाची दिव्यता काय आहे? वेद अपौरुष आहेत, त्याच्यामध्ये 4 दोष नाहीत। कुठले 4 दोष? चुका करणे, हा हा, भ्रमित होणे, अपूर्ण इंद्रिय, अपूर्ण इंद्रिय अपूर्ण आहे। हा, तर हे वेदामध्ये काय सांगितले आहे? भगवान पूर्ण आहेत वेदामध्ये सांगितलेले आहे। तर ह्या वेदामध्ये 4 दोष नाहीत, तर भगवान पूर्ण आहेत म्हणून वेद हे भगवंतापासून आलेले आहेत। मग भगवान कसे नियंत्रण करतात? आणि भगवान शब्दाची व्याख्या पण आपण पाहिली, कशा प्रकारे भगवंत नियंत्रित करतायत। 5 प्रकारची भगवंताची व्याख्या आहे। तर विभाग 2 आहे जीवात्म्याची पात्रता। भगवंत आपण कोण आहे ते पाहिलं आपण। एक तर भगवंत आहेत, सर्वसंपत्ती भगवंताची आहे, आणि मग भगवंत पूर्ण आहेत, आणि मग त्यांचे गुण काय आहेत भगवंताचे। मग भगवंत कसे नियंत्रण करतात, भगवंत शब्दाची व्याख्या अनेक 4-5 भाग आहेत त्यामध्ये व्याख्येबद्दल, ते आपण हे केलं। आता मग जीवात्म्याची पात्रता, जसं आपण जीवात्मा आहोत तर आपली पात्रता काय आहे? आपण भगवंत नाहीये, जीवात्मा आहोत। तर जीव मालक नाहीये, जीव काय आहे? भगवंताचा सेवक आहे, आणि भगवंताची सेवा करणं त्याचं कर्तव्य आहे। तर एवढं समजलं, त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला? व्यवस्था ओळखायची आहे भगवंताची। भगवंतांनी काय व्यवस्था केलेली आहे, मनुष्यासाठी काय व्यवस्था आहे, प्राण्यासाठी काय व्यवस्था आहे, प्रत्येकासाठी भगवंतांनी वेगवेगळी व्यवस्था राखून ठेवलेली आहे। तर भगवंताची व्यवस्था ओळखणे, गाय दूध देते पण कधी दूध पित नाही। वाघ काय करतो? तो संपूर्ण काय करतो? संपूर्ण मांसाहार करतो, पण कधी दूध पित नाही, कधी भाजी भाकरी खात नाही, तर त्याचं ते खाद्य आहे। मग त्याच प्रकारे भगवंताची व्यवस्था ओळखणे की संपूर्ण संपत्ती भगवंताची आहे, त्याच्या भगवंताच्या सेवेत लावलं पाहिजे, आणि भगवंताने जे काही नियम बनवले त्या नियमानुसार जगलं पाहिजे आपल्याला। भगवंतानी माणसाला कधी म्हटलं नाही की तुम्ही मांसाहार करा, माणसाने स्वतः जिभेच्या लोळचेला हे करण्यासाठी त्यांनी चालू केलेलं आहे। तर हे गाय दूध व्यवस्था, दुसरं आहे घर बांधण्याची साहित्य। हे घर जे बांधले, आपण म्हणतो की मी या घराचा मालक आहे, घराचा मालक आहे म्हणतो, पण तुम्ही काही हे दगड माती विट काही तयार केलेली नाही, हे कुणाचे? भगवंताची आहे ना संपूर्ण। पैसे तुम्ही केलेले आहेत, पण पैसे करायला तुम्हाला कमवण्यासाठी पण भगवंताने शक्ती दिलेली आहे तुम्हाला, कोण डॉक्टरनी राजनीतिक लोकांनी तुम्हाला दिलेलं नाही। तर म्हणून संपूर्ण संपत्ती भगवंताची आहे, आणि साहित्य पण भगवंतानेच प्रदान केलेलं आहे। जर व्यवस्था समजून घेतली नाही तर ही संपत्ती सर्व भगवंताची आहे, हे जर समजून घेतली नाही तर काय होईल? भांडण तंटे होईल, हे तुझं हे माझं, हे तुझं ते माझं। पण आता हे साम्यवादी आणि भांडवलवादी दोघांमध्ये भांडण चालू आहे। साम्यवादी म्हणतात सर्व संपत्ती एक समान व्हायला पाहिजे, तर तुम्ही जास्त कमवलंय, मी जास्त, बरोबर कसं होणार?
भांडणं होणार सर्व. तर मग दुसरं आहे पाप लागेल. हिरावून जर तुम्ही घेतला तर पाप लागणार तुम्हाला. अशा प्रकारे दुसऱ्या प्राण्याचं जे खाद्य तुम्ही जर घेतलं, पाप लागणार आपल्याला. म्हणून हिशोबनाचे उपाय सांगितलेले आहेत. मनुष्याचे कर्तव्य काय आहे? आपली पात्रता ओळखली पाहिजे. माझी पात्रता काय आहे म्हणजे भगवान, आपला संबंध काय आहे, भगवंताशी संबंध काय आहे ओळखणे. संबंध आहे आपली पात्रता ओळखणे, मी कोण आहे. दुसरं आहे अर्पण करणे. ओळखणं की आपले भगवंत स्वामी आहेत, मी त्यांचा सेवक आहे हे समजलं आपल्याला. हे समजून बसायचं नाही शांतपणे हात करून. तर ते भगवंताला अर्पण करायचं, ते म्हणजे अभिधेय आहे, संबंध अभिधेय. आणि तिसरं आहे प्रयोजन. ह्या सर्वांचा उद्देश, भगवान कोण आहेत, मी कोण आहे, त्यांची भक्ती केली पाहिजे. आणि भक्ती करण्याचा उद्देश काय आहे, त्याची ईशोपनिषद ग्रंथ भक्ती आहे, त्याचा उद्देश काय आहे. तर फक्त सर्टिफिकेट प्राप्त करणं नाही, किंवा सर्टिफिकेट प्राप्त ब्राह्मण दिशा प्राप्त करणं नाही. तर तत्वज्ञान समजणं आहे आणि त्यानुसार आपल्या जीवनामध्ये कर्म केलं पाहिजे, भक्ती केली पाहिजे. तर हा याचा उद्देश आहे. म्हणून शेवटचा आहे प्रयोजन, भगवत धामात जाण्याचं प्रयोजन आहे. तर मंत्र 2 मध्ये चर्चा केली आपण. मंत्र 2चं भाषांतर होतं, तरी आपल्या अभ्यासक्रमामध्ये नाहीये, म्हणजे श्लोकामध्ये पाठांतरासाठी नाहीये. कुर्वन्य कर्माणी जिचे विचेते समा, एवं तई नानत्यवस्थी न कर्म निल्पते. जर मनुष्य अशा प्रकारे, कुठल्या प्रकारे, विश्वोपनिषदेच्या भावनेप्रमाणे, ईशावास्यम इदम सर्व, का भावना आहे, सर्व संपत्ती भगवंताची आहे, करीत राहिला तर त्याला शेकडो वर्ष जगण्याची इच्छा केली तरी, 100 काय, हजारो वर्ष पण जगू शकतो तो. त्या भावनेमध्ये कर्म केलं पाहिजे. कारण अशा प्रकारचे कर्म त्याला बंधनामध्ये अडकू शकत नाही, अन्यथा कोणताही पर्याय नाही. अशा प्रकारे जर कर्म ईशावाच्या भावनेमध्ये जर कर्म केलं आपण, तर कुठल्या प्रकारचं कर्मबंधन आपल्याला लागणार नाही. जर कर्म हे कार्य केलं नाही त्या भावनेनुसार, तर अनेक प्रकारच्या चक्रामध्ये आपण पडू शकतो. तर विभाग एक याच्यामध्ये समस्या काय आहे मग? समस्या काय आहे? कर्मबंधन आहे. सर्वात मोठी समस्या काय जीवनात व्हायची? जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये फिरत राहणे, कर्मबंधन. कर्मबंधन म्हणजे काय? जीवात मला पूर्णपणे जन्म मृत्यूच्या चक्रात फिरत राहणे. मनुष्य जन्माला प्राणी अनेक अनेक 80 लाख युनी आहेत, त्यामध्ये फिरत सर्वात मोठं काय आहे? कर्मबंधन आहे. का आहे? इंद्रियाचे भोग आणि वाद आहे. काय कर्मबंधन? इंद्रिय भोग आणि वाद करतो त्या प्रकारे. त्याच्यामुळे त्याला ह्या समस्याला चक्रामध्ये पडावं लागतं त्याला. विभाग 2 आहे समाधान काय त्यावर? केव्हा मुक्त होणार? कशामधून? कर्मबंधनातून. जन्ममृत्यू चक्रातून कधी मुक्त होऊ आपण? कसे मुक्त व्हायचे? कर्म, विकर्म आणि अकर्म. तर 3 प्रकारचे कर्म आहेत. एक आहे आपलं स्वाभाविक कर्म करणे रोज प्रकारे. दुसरं आहे विकर्म, शास्त्राच्या विरुद्ध कर्म करणे. तिसरं आहे अकर्म, जन्म मृत्यू चक्रातून सोडवण्यासाठी कर्म करणे, म्हणजे ते म्हणजे भक्ती करणे. भक्ती केल्यानेच आपण या चक्रातून सुटू शकतो, बाकीच्या वेळेस सुटू शकत नाही. तर अकर्म आहे, निष्कर्म कसे करू शकतो, म्हणजे अकर्म केलं पाहिजे आपल्या जीवनामध्ये, कसं करायचंय? तर विभाग 3 मध्ये आहे की हिशोब लाभ आहेत. हिशोब सर्व वाद परिवर्तित करा. राष्ट्रवाद, समाजवाद, देशवाद, राष्ट्रवाद, परिवारवाद, जे काही वाद आहे तुमचे, प्रत्येक सेवा करता, पण त्या सेवेमध्ये भगवंताला स्थान दिलं पाहिजे. आपला व्यवहार, कार्य, व्यवसाय त्यागायची गरज नाही, त्याच्यामध्ये भगवंताला जोडले पाहिजे. आणि सर्वात मोठ्या भयापासून सुटका, शोक जीवनात आचरण केल्यामुळे सर्वात मोठं भयंकर भय सुटका आहे, ते कुठलं आहे? सर्वात मोठं भय आहे मृत्यूचं भय आहे. तर सर्वात मोठे संकट कोणते आहे? मनुष्याने जर भक्ती केली नाही तर 84 चक्रामध्ये फिरावं लागतं. पण भक्ती केली तर नेहा विक्रम मनस्वस्ती प्रत्यवाय निवडते सर्वकुश धर्मस्य त्रायतो महतो भया. थोडी जरी भक्ती केली तर मनुष्य त्या भयानक संकटापासून सुटू शकतो. तर भक्ती नाही केलं तर सर्वात मोठं संकट आहे, भक्ती केली तर संकट नाही. पण बुद्धिमान व्यक्ती काय करेल? भक्ती करेल आणि ह्या संकटातून मुक्त होईल. तिसरा ह्याच्यामध्ये दीर्घ आयुष्य, विभाग 2 मध्ये समाधानमध्ये दीर्घायुष्य, अर्थपूर्ण दीर्घायुष्य. पुढच्या जन्मी मनुष्य जीवनाची आम्ही तुम्ही भक्ती केली, गेल्या बरेच जरी प्रश्न विचारत होते, काही अर्धवट राहिले, पुन्हा शंका असल्याने विचारू शकता. पण आपला क्लास बरोबर 3 वाजता संपेल, याच्यानंतर दुसरा क्लास सुरू होईल या ठिकाणी. तर अर्थपूर्ण म्हणजे ईश्वरनुसार भक्तिमय जीवन जगला आपण, तर पुढच्या जीवनामध्ये मनुष्य जीवनाची हमी. तर एकदा प्रभाताने विचारलंय का अमेरिके बघ की प्रभात प्रवचन देत होते की तर तुम्ही जर भक्ती नाही केली जीवनामध्ये, तर पुढच्या जीवनामध्ये कुत्रा, मांजर, डुक्कर, गाढव बनावं लागेल, वाघ बनावं लागेल.
इकडे उठून वाऱ्याला. स्वामीजी याच्यामध्ये काय चूक काय थोडीच आहे. चांगलंच आहे की जे काम न करावं लागत नाही, आरामशीर बसावं लागतं. पण त्यांना पण कर्म करावं लागतं. कुत्र्याला पण मेहनत करावं लागते, वाघाला पण मेहनत करावं लागते. कर्म करावंच लागतं त्यांना. उगाच म्हणजे माझा आशीर्वाद आहे, कुत्रा पण डुक्कर पण काय काढून त्या प्रकारे. तर भक्ती केल्याने पुढच्या मनुष्यजीवनाची हमी आहे. आणि चांगल्या ब्राह्मण श्रीमंत परिवारामध्ये कुठली अडचण नाही भक्ती करण्यासाठी. सर्व ग्रंथ मिळतील, सुविधा मिळतील, सर्व साहित्य मिळतील, मंदिर असेल, सर्व सर्व असेल. तिथे राहून तो भक्ती करेल. आणि पुढच्या जन्मामध्ये मग तो भगवंताच्या धामाला राहिले भक्ती. विभाग 4 आहे, ईश केंद्रित कार्य कसे करावे. भगवत भावना भावित भगवंताला केंद्रस्थानी ठेवून कसे कार्य करावे. तर रूप गोस्वामींनी सांगितलेलं आहे भक्तिरत्न सिंधूमध्ये. 20 अध्याय आहेत. आणि पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर 4 त्याचे तरंग आहेत. तर पूर्व विभागामध्ये 20 अध्याय, त्याच्यामध्ये सांगितले की साधना भक्ती. भक्तीचे 64 अंग आहेत. तर त्या 64 अंगाचं पालन जीवनामध्ये कसं केलं पाहिजे. तर ते आपण पुढच्या अभ्यासक्रमामध्ये म्हणजे नोव्हेंबर मध्ये चालू होईल. तर त्यात आपण चर्चा करणार आहोत. आता मंत्र क्रमांक 3. कुणाला प्रश्न आहे या 2 श्लोकाबद्दल झाल्याच्या बद्दल, ऑनलाईन मध्ये जे कोण भक्त आहेत त्यांना. तर मंत्र 3चं उच्चारण करूया. पाठीमागे म्हणा तुम्ही जे भक्त आहेत ते ऑनलाईन मध्ये. आसुर्या नाम ते लोका असुरनाम लोक ते लोक अंधेन तमसावृता अंधेन अंधेन तमसावृता तमसावृता तांस्ते प्रत्याभिगच्छन्ति तांस्ते वांछे प्रत्याभिगच्छन्ति प्रतरक्षन्तये एके चात्मनो जना. ये एके केचात्मनो जना चात्मात्मनो जना असुर्या असुरा करिता नाम या नावे प्रसिद्ध आहेत. ते त्या लोका ग्रहलोक अंधेन अज्ञानाने तमसा अंधकाराने आवृत्त झालेला तान च्या ग्रहावर ते ते प्रेत्य मृत्यूनंतर अभिगचिंती जातात. हे जे के कोणी च आणि आत्म हना आत्म्याची हत्या करणारे जना लोक. वाचा माताची भाषांतर. त्याची हत्या करणारा मग तो कोणीही असो, अविद्या व अहंकाराने भरलेल्या असूर्य नामक ग्रहात प्रवेश करतो. तर आपण हे मंत्र क्रमांक 3 सुरुवात करतो. मंत्र 2 मध्ये सांगितल्याप्रमाणे ईशावास्य भावनेमध्ये कार्य केले नाही तर त्याचे परिणाम काय होणार. मंत्र 2 मध्ये सांगितलं होतं की ईशावास्य भावनेमध्ये कार्य केले नाही तर काय होईल, त्याचे परिणाम काय होईल. त्यांना परत परत जन्म चक्रामध्ये त्यांना फिरावे लागेल. त्याचे परिणाम काय होणार. तर ह्या याचं काय आहे, त्याचं भाषांतरच आहे. आत्म्याच्या तक्रार मग तो कोणी असो, अविद्या व अहंकाराने भरले असुरी नामक ग्रहात प्रवेश करतो. जो भक्ती करत नाही. सूर आणि असुर 2 प्रकारचे लोक आहेत. सूर भगवंताची भक्ती करतात, असुर भगवंताची भक्ती करत नाही. तर सूर भगवंताच्या धामाला जातात. आणि असुर जे आहेत ते अविद्या नामक अंगारस आसुरी नामक ग्रहात प्रवेश करतात. अनेक प्रकारचे नरक आहेत. त्या नरकामध्ये त्यांना जावं लागतं. अनुवाद याचा आत्म्याची हत्या करणारा. आत्म्याची हत्या होते का कधी. नयनम छंदांती शस्त्राने नयनम दवती पावका. आत्म्याची हत्या होते. आत्म्याला भिजवता येत नाही, सुकवता येत नाही, मारता येत नाही. काय करतो या ठिकाणी कसं म्हणलेलं आत्म्याची हत्या. मग ह्या ठिकाणी का म्हणलेलं आत्म्याची हत्या. आत्मा किंवा जीवात्मा एकच आहे. याची हत्या करणार काय म्हणते. जीवात्म्याची कधी हत्या होत नाही. तर सांगितलं की अविद्या अहंकाराने भरलेल्या असुरी नामक ग्रहात प्रवेश करतो. हत्या करणार म्हणजे तो भक्ती करत नाही. मनोजीवन जे दिलेलं आहे भगवंताची भक्ती करण्यासाठी ते दुर्लभ मानव जन्म सत्संगी तर भव सिंधुरी. तर मनोजीवन भगवंताची भक्ती करण्यात दिलेलं आहे. तर हत्या करताय म्हणजे आत्म्याचा स्वभाव भगवंताची सेवा करणे किंवा भगवंताच्या धामाला जाणे. मग तुम्ही काय करताय, त्याला सेवेपासून वंचित करताय. आणि त्याला परत परत 84 कॅटेगरीमध्ये तुम्ही फिरवताय त्याला. म्हणून चक्रामध्ये फिरवणार आहे. म्हणून त्याला सांगितलं की तुम्ही आत्म्याची हत्या. हा, म्हणून त्याला आत्म्याची हत्या कधी होत नाही. पण त्या आत्म्याला अनेक अनेक योनीमध्ये फिरण्यासाठी त्याला चक्रामध्ये तुम्ही फिरवताय अशा प्रकारे. पण या जीवनामध्ये तुम्ही भक्ती केली तर तो आत्मा भगवंताचा भक्त बनतो आणि भगवंताच्या धामाला जाऊ शकतो. पण म्हणून जो भक्ती करत नाही तर तो
तर तो व्यक्ती मग अशा प्रकारे त्याला सांगितलं की तो आत्महत्या करणार आहे अशा प्रकारे. तर तो असुरी नामक ग्रहात प्रवेश करतो. तर हे नरक आहे. दोन प्रकारचे लोक आहेत, सूर आणि असुर. एक सूर आहे आणि दुसरा असुर. सूर म्हणजे देवता आणि असुर म्हणजे राक्षस. तर सूर म्हणजे देवता आहेत, त्यांना भगवंताच्या भक्तांना पण देवता म्हटले. जे भगवान विष्णूची भक्ती करतात ते देवता आहेत, आणि असुर जे आहेत ते भगवंताची भक्ती करत नाही. तर तुम्ही बाहेर जाऊन सांगू नका की तुम्ही असुर आहात, तुमची भक्ती करत नाही. मी सूर आहे, मी भगवंताचा भक्त आहे, त्यांनाही वाटेल अशा प्रकारे. तर हे ईशोपनिषदची भाषा आहे अशा प्रकारे की सूर आणि असुर, भक्त आणि अभक्त, दोन प्रकारचे लोक आहेत, सरळ लोक नाही. विभाग एक आहे, सूर कोण कोण काय आहेत, कोण आहेत सूर. सूर म्हणजे देवता किंवा भक्त कोण कोण आहेत? जबाबदारी जाणणारे. जबाबदारी जाणतात की मनुष्य जीवन मिळालेलं आहे ते कशासाठी मिळालेलं आहे. काही जबाबदारीचं जीवन आहे असं नाही का? मनुष्य जीवनात भरपूर मोठ्या जबाबदारी आहेत. जबाबदारी जाणार की मी भगवंताचा सेवक आहे, भगवंताची भक्ती मला केली पाहिजे, त्यानुसार मला जीवन जगलं पाहिजे. तर हे जबाबदारी जाणणारे सूर आहेत, आणि ते म्हणजे भगवंताचे भक्त आहेत. मनुष्य जीवन विशेष जबाबदाऱ्यामुळे पशु जीवनापासून भिन्न आहे. मनुष्य जीवन जे आहे जबाबदाऱ्यामुळे पशु जीवनापासून भिन्न आहे. म्हणून या जबाबदारीला कार्य करणारा सूर दैवी व्यक्ती आहे. मनुष्य जीवन जबाबदारी जाणतो म्हणजे नियमाचं पालन करतो. हे केलं नाही पाहिजे, ते केलं नाही पाहिजे, हे केलं नाही पाहिजे. पण पशु जीवनामध्ये काही जबाबदारी आहेत का त्यांच्या? पशु जीवनामध्ये काही जबाबदारी नाहीत. पशु जीवनामध्ये एकच आहे, आहार, निद्रा, भयमृत्यू तेच कार्य करणे. त्याच्या दुसरा कुठलाही विलास नाही त्याच्यामध्ये, पशु जीवनामध्ये. पण मनुष्य जीवनामध्ये हे जबाबदारीचं जीवन आहे. मी कोण आहे, भगवंत कोण आहे, भगवंताची माझा काय संबंध आहे. तर हे जबाबदारीचं मोठं जीवन आहे. म्हणून थोडं जरी मनुष्य जीवन काही चूक केला तर त्याला दंड मिळतो लगेच. पण प्राण्याने चूक केली तर दंड मिळतो का त्याला? काही प्रकार दंड नाही, त्यांना काय ते भगवंताने अशी बुद्धी दिली नाही. म्हणून विशेष करून प्राण्यामध्ये आपल्यामध्ये विशेष अंतर आहे की भगवंतानी आपल्याला विकसित बुद्धी दिलेली आहे. विचार करू शकतो. जस्ट डू इट, नाही जे मनात आलं जे काय ते खाऊ शकतो असं नाही. पण प्राणी जे काय असेल ते, माता पिता कोण आहे काय काय पाहत नाहीत. पण मनुष्यामध्ये विवेक बुद्धी आहे. म्हणून मनुष्य जीवन जे आहे जबाबदाऱ्यामुळे पशु जीवनापासून भिन्न आहे, म्हणजे वेगळं आहे, पशु समान नाहीये. तर पशु समान जर तुम्ही भगवंतानी मनुष्याला बुद्धी दिलेली आहे भगवंता भक्ती करण्यासाठी, तर ते आपण जाणून जर भक्ती केला तर आपण सूर किंवा दैवी व्यक्ती आपण आहे. तर त्या जबाबदारी आपण जाणल्या नाही की शास्त्र वगैरे काही नाही, भगवंत वगैरे काही नाही, तर तो दैवी व्यक्ती नाही. तर तो कोण आहे? असुर व्यक्ती आहे. तसं हे हिरण्यकशिपू, रावण, जरासन, शिशुपाल मोठमोठे विद्वान पंडित होते. शरीरात आणि आत्म्यावर तत्वज्ञान सांगायचे. पण भगवान समोर आले तर भगवंताची शरणागती घेऊ शकले नाही. म्हणून बहुतेक विद्वत्ता, तंत्रज्ञान, टेक्नॉलॉजीने भगवंताला समजू शकत नाही. तर भगवंताला समजण्यासाठी भक्ती एकच मार्ग आहे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम. राम राम हरे. मग तो व्यक्ती कुठल्या जातीचा आहे, कुठल्या वर्णाचा आहे, शिकलेला आहे, अनपढ नाही, कुठलाच भेद नाही त्याच्यामध्ये. पण भरपूर शिकलेला व्यक्ती आहे, भक्ती करत नाही. काय अर्थ त्याला? पण एकदम गरीब म्हणून प्रभात म्हणतात की रस्त्यावर झाडू मारणारे व्यक्ती भक्ती करू शकतो. झाडू मारणार पण भक्ती करू शकतो, कारण त्याच्या हृदयामध्ये भगवंताबद्दल प्रेम आहे. तर त्यांच्यात लिहिलं पशु प्राण्यांना पाप लागत नाही, हा, पण ते निसर्ग नियमांचे काटेकोरपणे पाळतात. हो, निसर्गाचं पौर्णिमाचं पालन करतात. ते आम्ही सुरुवातीला चर्चा केली की गाय दूध पित नाही, आणि वाघ कधी ज्वारी बाजरी चार खात नाही कधी. त्याचं खाद्य काय आहे? मांस. गायचं खाद्य काय आहे? चारा. मनुष्याचं खाद्य काय असलं पाहिजे मग? कडधान्य, भाजीपाला, फळे हे पाहिजे असलं पाहिजे, अशा प्रकारे. तर मनुष्य हे जर सोडून बाकी जर खाल्ला तर त्याला पाप लागेल, अशा प्रकारे. हे जर सोडून बाकी जर खाल्ला तर मनुष्याला पाप लागेल. म्हणजे मांसाहार आपलं खाद्य नाहीये. दुसरं आपण चर्चा करत होतो की ते पण बनवायचं आहे, काही खायचं आहे तुम्हाला शाकाहारी पण, ते पण भगवंताला अर्पण करून खाल्लं पाहिजे, कारण त्याच्यामध्ये पण पाप आहे. तर हे म्हणजे भक्तीचे विज्ञान आहे अशा प्रकारे. तर असंही नाही कुठल्याही रस्त्यावरचं दिसला, खाल्ला, तोंडात घातला तर ते पाप खातो आपण. तर म्हणून खाल्लं नाही पाहिजे. जे काही प्रसाद आहे भगवंताला बहुत आपण जे घरी बनवूनच भगवंताला अर्पण करून ते खाल्ला पाहिजे. ते उद्देशामुळे आपण चर्चा केली त्याचा.
त्यांचे लक्ष्य काय आहे? कुणाचे लक्ष्य काय आहे? आसुरी लोकांचे दैवी जे भक्त आहेत त्यांचं लक्ष्य काय आहे? ऋग्वेदामध्ये वर्णन आहे. ते सदैव विष्णूच्या चरणकमळाला जीवनाचे लक्ष्य करतात. भगवंताच्या भक्ताचं उद्देश काय, लक्ष्य काय आहे, त्यांची भावना काय असते, त्यांचं कर्तव्य काय आहे, तर ते विष्णूच्या चरणकमळाला जीवनाचे लक्ष्य करतात. स्मर्तव्या स्वतः विष्णू विस्मर्तव्य न जातुच्या. नेहमी भगवंताच्या विष्णूच्या चरणकमळाच्या जीवनाचे लक्ष करतात, म्हणजे त्यांची ते भक्ती करतात. सूर लोकांचे लक्ष काय आहे? विष्णूच्या चरणामध्ये लक्ष करतात आणि काय करतात? त्याप्रमाणे वागतात. जे भगवंताने आदेश दिलेले आहेत गीता भागवत मध्ये, त्यानुसार जीवन जगतात. ते स्वतः मनाने जगत नाहीत, ते शास्त्राच्या जीवनाचं पालन करतात संपूर्ण. तरी ऋग्वेदामध्ये वर्णन आहे मनुष्य जीवनाचे काय लक्ष्य आहे. म्हणून त्यांचे कार्यकलाप सूर्यप्रकाश पथाप्रमाणे प्रकाशमान असतात. म्हणजे ह्या जे भगवंताची शरणागती घेतात त्यांचे कार्य जे आहेत प्रकाशाप्रमाणे प्रकाशमान असतात, त्यांच्या जीवनामध्ये काही अंधकार नसतो. म्हणून कृष्ण सूर्य माया अंधकार जहा कृष्ण तहा नाही माया राधिकार. ज्या ठिकाणी कृष्ण आहेत जीवाच्या हृदयामध्ये, त्याच्यात कधी अंधकार नसतो, तो प्रकाशमान असतो, अज्ञान असतो. तर अंधकाराची तुलना अज्ञानाप्रमाणे केलेली आहे. अज्ञान जे आहे अंधकाराप्रमाणे आहे. तर अंधकार दूर करायचा असेल तर पुण्याचे अंधकार दूर लाईट लावतो ना, तर संध्याकाळी 7 वाजले की अंधकार होतो. आणि सकाळी पण सूर्योदय होतो, सूर्योदय उगवण्याच्या अगोदरच प्रकाश निर्माण होतो. त्याच प्रकारे जो व्यक्ती ज्यावेळी भगवंताची भक्ती करतो जीवनामध्ये, अज्ञान नष्ट होतं, अंधकार नष्ट होतो आणि त्याचं जीवन प्रकाशमय होतं. प्रकाशमय म्हणजे काय? सुखी होतं आणि आनंदी होतो तो, अशा प्रकारे. तर हे लक्ष आहे ऋग्वेदामध्ये. जे भगवंताची भक्ती करतात तर त्यांचं हे लक्ष आहे, ऋग्वेदामध्ये वर्णन आहे. तर मग आपण सूर का बनायचे? भक्तच का बनायचे? असुर का नाही बनायचे? फक्त बऱ्याच वेळा प्रश्न होतो लोकांचा, अरे असुर लोक भक्ती करत नाही तेवढा आनंदामध्ये जगतात, भक्त भक्ती करून समस्या जीवनामध्ये येतात. तर का असं? दारू पिणार आरामशीर आहे, मांस खाणार आरामशीर पिळतोय, बिमारी नाही काय नाही, पण भक्तांनाच बिमारी समस्या होतात. तर ह्याच्याकडे सांगते की कर्माच हे असतं. आपण पहिल्या जन्मात काहीतरी कर्म केलेलं आहे म्हणून आता तुम्ही चांगला श्रीमंत बनताय, सर्व ऐश्वर्य चाललंय. कोण गरीब आहे, त्याच्या पहिल्या जीवनात काहीतरी कर्म त्याचे चांगले नाहीत म्हणून तो गरीब बनलेला आहे. पण या जीवनामध्ये त्याने चांगलं कर्म केले तर पुढच्या जीवनामध्ये तो चांगला राहून धनवान म्हणू शकतो, श्रीमंत म्हणू शकतो, भक्त चांगला बनू शकतो, कुठल्याही प्रकारची समस्या राहणार नाही. म्हणून भक्ती केली पाहिजे. सूर का बनावे? भक्त का बनायचं? तर मानव जन्म फार दुर्लभ आहे. दुर्लभ मानव जन्म संस्कृत 84 लाख येणे मधून मिळालेलं आहे. अशी काही गॅरंटी नाही हे मनुष्य संपला तर नंतर परत मनुष्य जन्म प्राप्त होईल, नाही. कर्मानुसार आपल्याला. हा. बुद्धिमान लक्षात ठेवतो. काय लक्षात ठेवतो? भक्त का बनलं पाहिजे, सूर का बनायला पाहिजे? तर तो लक्षात ठेवतो की मानव जन्म फार दुर्लभ आहे. तर बुद्धिमान लक्षात ठेवतो की मानव जन्म फार दुर्लभ आहे. ज्याला बुद्धी नाहीये त्याला माहित असतं की तो म्हणतो खा प्या मौज मजा करा, कोण बघितलं पुनर्जन्म? तुम्ही पाहिलं नाही, शास्त्रामध्ये वर्णन नाही त्याचं. बऱ्याच काही गोष्टी आपण पाहत नाही त्यावेळी विश्वास ठेवतो, पण ज्यावेळी पुनर्जन्माची गोष्ट येते त्यावेळी होता की कोण पाहिले का तिथे जाऊन, आहे का पुनर्जन्म? तर एकदा प्रभुपादाने विचारलं की कोणतरी, की प्रभुपाद आम्ही एवढं मेहनत करतोय, सर्व करतोय आणि जर मृत्यू झाला आणि आम्हाला समजते समजा कृष्ण नाही, ते भक्ती वगैरे काही नाही, गोलोक वृंदावन नाहीये, तर प्रभुपाद म्हणले की बघा तुम्ही भक्त आहात, भक्ती करतात, रोज सकाळी 4:30-5 वाजता उठता, मंगलारती भाग घेता, धुतले कपडे काढून स्वच्छ काढून भगवंताचं नृत्य करता, जप करता, शुद्ध सात्विक आहार खाता तुम्ही, ठीक आहे. मादक द्रव्य खात नाही, कांदा लसूण काही खात नाही आणि नृत्य करता भगवंतासमोर, आनंदीमय जीवन आहे. जरी कृष्ण असेल पण तुम्ही आनंदमय जीवन जगला ना तुमचं. पण प्रभुपाद म्हणले तुम्ही जर पाप कार्य केलं संपूर्ण, की भगवान नाहीत, सर्व काही नाहीत, सर्व चुकीचं आहे, मिथ्या आहे, आणि समजलं की शेवटी भगवंत आहेत, तर तुमची गती काय होईल? अशा प्रकारे चक्रामध्ये फिरावं लागेल. म्हणून भक्तीमध्ये जे आपण करतो ते फार सर्वश्रेष्ठ आहे. कुठल्या प्रकारे त्याच्यामध्ये तोटा नाही. तर बुद्धिमान जो व्यक्ती आहे तो जाणतो की मनुष्य जन्म फार दुर्लभ आहे. तर ज्याला बुद्धी नाही तो समजत नाही की दुर्लभ आहे. मानव जन्म लाखो वर्षाच्या उत्क्रांतीनंतर मिळालेला आहे. 84 लाख नंतर मिळालेला आहे. जंक्शन आहे.
म्हणून ह्या जंक्शन मध्ये काय केलं पाहिजे, ते ट्रेन आहे वेगळ्या ट्रॅकवर चालवली पाहिजे. बाकीच्या ट्रॅकवर गेली तर परत फिरून यावं लागेल तुम्हाला अशा प्रकारे. तर म्हणून मानवाला सुखी जीवनासाठी सुविधा दिल्या गेल्या आहेत. तर मानवाला काय आहे, सुखी जीवनासाठी सुविधा दिल्या गेलेल्या आहेत. डुक्कर, कुत्रा, उंट, गाढ इत्यादी प्राण्यांना घृणास्पद किळसवाण्या परिस्थितीत सुविधा मिळते. मानव जीवन पशुजीवनाचे महत्वपूर्ण असल्याने सर्व जीवन सुखी त्याला दिलेले आहे. तर पशुजीवनामध्ये मानवजीवनामध्ये काय अंतर आहे? पशु पण खातात, तुम्ही पण खातात. उलट पशु तुमच्यापेक्षा चांगल्या प्रकारे हे करतात. जे काय करतात, आहार, निद्रा, भय, मैथून सैर चांगला खातात, जे पाहिजे ते खातात. निद्रा झोपतात, चांगलं कुठेही झोपतात, गटारामध्ये मैथून करतात नियमितपणे. आणि संरक्षण पण स्वतःच करतात आपल्या दाताद्वारे ह्याच्याद्वारे. पण मनुष्याला काय करावं होतं, खाण्यासाठी डायनिंग टेबलवर जावं लागतं, झोपण्यासाठी मोठं बिल्डिंग मध्ये फ्लॅटमध्ये जावं लागतं, आणि मैथून करायचं आहे, किती समस्या करावं होतं ना. नंतर संरक्षण करायचं आहे, मिलिटरी जमा करावं होती. प्राणी आरक्षण करतात समजून. तर प्राण्याच्या ज्या सर्व या सुविधा आहेत, घरणास्पद केळसवान सुविधा नव्हती. घरणास्पद आहे त्यांचं आहार, निद्रा, भय, मैथून सर्व केळसवान आहे. पण मनुष्याचं कसं आहे, चांगल्या प्रकारे. म्हणून महत्वपूर्ण असलेल्या सर्व सुख सोयी त्याला दिलेल्या आहेत. मनुष्य जीवन महत्वपूर्ण आहे, म्हणून त्याला सुख सुविधा दिल्या. चांगल्या प्रकारे खाऊ शकतो, चांगल्या प्रकारे झोपू शकतो, आणि मी कोण, भगवान कोण आहे हे सर्व समजू शकतो. म्हणून मनुष्यामध्ये आणि प्राण्यामध्ये हे अंतर आहे. म्हणून मानवाला सुखी जीवनासाठी सुविधा दिल्या गेल्या, पण पशुला एवढ्या सुविधा दिल्या नाही. पशुकडे तर तो आपण असतो, अरे भाऊ काय सुख आहे अशा प्रकारे. पण त्यांच्या सुखसुविधा बघून आपण कधी इच्छा होणार नाही की मला पण पशु बनायचं आहे. दुःखदायक आहे जीवन अशा प्रकारे. तर म्हणून मनुष्य जीवन फार जबाबदारीचं जीवन आहे. म्हणून भगवंतानी मानवाला ह्या सुविधा दिलेल्या आहेत. त्या सुविधाचा वापर मनुष्याने भगवंताची भक्ती करण्यासाठी त्याचा वापर केला पाहिजे. उदाहरण दिलेलं आहे, उच्च पदाच्या अधिकाऱ्याला कारकुनापेक्षा सर्व सुविधा का दिल्या. उदाहरण दिलेलं आहे, उच्च पदाच्या अधिकाऱ्याला कारकुनापेक्षा सर्व सुविधा का दिल्या आहेत. कारण अधिकाऱ्याला खूप जबाबदारीची कामे करावी लागतात. त्याचप्रमाणे मानवाला पशुपेक्षा उच्च कर्तव्य पालनासाठी सुविधा दिलेल्या आहेत. एकाच मंत्रालयामध्ये मुख्यमंत्री पण आहे आणि कारकुन पण आहे, एकाच ठिकाणी काम करतात. पण एकाला 1 लाख रुपये पगार आहे आणि दुसऱ्याला 10,000 पगार आहे. का असं आहे की नाही? बऱ्याच ठिकाणी होतच नाही. सर्व समान असं कधी राहत नाही. कारण त्याला सर्व जबाबदारीची कार्य करावं लागतं त्याला. काही जर चूक झाली तर त्याला पकडतात, कारकुनाला कोणी पकडत नाही. तर म्हणून मनुष्याला जबाबदारीची कामे, अधिकाऱ्याला जबाबदारीची कामे करावी लागतात. म्हणून त्याचप्रमाणे मानवाला पशु पक्ष्यापेक्षा उच्च कर्तव्य पालनाची सुविधा दिली आहे. आहार, निद्रा, भयमंतू पशु पण करतात, पण तुम्हाला पण सुविधा दिल्या आहेत अशा प्रकारे. बुद्धी दिलेली आहे, त्याचा वापर तुम्हाला कशासाठी केला पाहिजे बुद्धीचा. तर म्हणून भगवंतानी आपल्याला उच्च कर्तव्य पालनासाठी, म्हणजे भगवंताची भक्ती करण्यासाठी भगवंतानी चांगली बुद्धी दिलेली आहे, डोळे दिलेले आहे, शक्ती दिलेली आहे, सर्व काही दिलेलं आहे भगवंतानी, धन दिलेलं आहे सर्व. तर हे उच्च कर्तव्य पालनासाठी आपल्याला सुविधा दिलेल्या आहेत. तर ह्या सुविधाचा उपयोग जर आपण फक्त आहार, निद्रा, भयमतून प्राण्यासारखं केलं, तर मग तुम्ही आपण का अशाप्रमाणे आहोत, मनुष्य मिळून पण प्राण्यासारखं आपण जीवन जगतोय, त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं हे नाही. मानवी जीवनाचा उद्देश समजण्यासाठी काय आहे, भगवंतानी विशेष आपल्याला काय दिलेलं आहे, सवलती दिलेल्या आहेत, सुविधा दिलेल्या आहेत भगवंतानी. सुविधा दिलेल्या आहेत, व्यवस्था दिलेल्या आहेत, सर्व चांगल्या प्रकारे मानवी जीवनाचा उद्देश जाण्यासाठी वापरू शकतो. मानव या नात्याने आपल्याला आर्थिक समस्यांना डळमळीत स्तरावर सोडायचे नसून, ज्या भौतिक जीवनाच्या समस्यामुळे आपण निसर्ग नियमाच्या काचाकडे सापडलो आहोत, त्या समस्या सोडण्यासाठी मनुष्य जन्म मिळालेला आहे. मनुष्य जन्म या नात्याने आपल्याला आर्थिक समस्या डळमळीत ठेवायची नाही. फक्त भक्तीच करायची नाही, पण बाकीचं कर्म पण करायचं आहे. तर असं नाही की भक्त झालो म्हणजे मला कुठल्या प्रकारचे कर्म जेव्हा नोकरी करायची नाही, व्यवसाय करायचे नाही, फक्त हरे कृष्ण हरे राम सर्व करत, तो नाही उद्देश नाही. बाकीच्या पण जबाबदाऱ्या पाळल्या पाहिजे, कर्म केलं पाहिजे, पण काय केलं पाहिजे, भगवंताला केंद्रासाठी ठिकाणी केलं पाहिजे. म्हणून ईशोपनिषद ग्रंथ आपल्याला सांगतो की कशा प्रकारे भगवंताला केंद्रस्थानी ठेवून आपण हे कर्म सर्व केलं पाहिजे. प्रभू 24 तास भगवंताच्या सेवेत त्याच्यामध्ये सेवेत करायला माणूस कर्म कसं करतो. चांगला प्रश्न आहे पूर्वीचा, म्हणजे गिजे पूर्व प्रश्न विचारतात की
24 तास भगवंताची भक्ती करा. स्मरताना सतत विष्णू विस्मृत 24 तास करायचं आहे. चांगला प्रश्न आहे तुमचा. 24 तास करायचे, पण तुम्ही जे काय कार्य करताय, जे काय कार्य करताय, ते कार्य करत करत भगवंता स्मरण, मी जे कार्य करतोय ते भगवंताच्या प्रसन्नतेने करतोय. तुम्ही घरातले तुमचे परिवार, पुत्र आहेत, पत्नी आहेत, हे भगवंताचे अंश आहेत. घर माझं भगवंताचं मंदिर आहे. आणि ह्यासाठी तुम्ही करा. असं नाही की तुमचं संपूर्ण धन प्राप्त करा मंदिर आणून द्या, नाही, त्याचा उद्देश नाही. थोडं तुम्ही देऊ शकता मंदिरला दान म्हणून, पण जे काही घराला मंदिर बनवून घरातले परिवारवाले आहेत आणि भगवंताला भोग दाखवून, मग तुम्हाला चांगलं खायचं आहे, भगवंताला अर्पण करा. चांगले कपडे घालायचे आहे, पहिले भगवंताला शृंगार करा चांगल्या प्रकारे. जे काही जे कार्य करतो भगवंता प्रित्यर्थ आपण केलं पाहिजे अशा प्रकारे. तर मग अशा प्रकारे प्रश्न आहे की मग 24 तास कसं केलं पाहिजे. जे जे कार्य करतो भगवंताला स्मरण करीत केलं पाहिजे. जसं अर्जुन युद्ध करत होता, जप करत नव्हता तो माळी, पण भगवंताच्या आदेशानुसार कार्य करत होता. जर गीता भागवतच्या आदेशाचं पालन आपण केलं, त्यानुसार जर जीवन जगलं, तर आपण 24 तास भगवंताचं स्मरण करतो आपण. तर गीता भागवत आपल्या जीवनामध्ये नाहीये, तर ते सोडून जर जीवन जगतोय, तर ते आपण कृष्ण भावना माहित नाही, तर ते प्रसन्न करू शकतो. उदाहरण दिलं जातं एक, 24 तास म्हणून कसं करायचं. तुम्ही ट्रेनने प्रवास करताय, 20-25 तासाचं जर्नी आहे तुमचं, मायापूर किंवा वृंदावन इकडे थोडी चाललाय तुम्ही, आणि तुम्ही सामान एका ठिकाणी ठेवलेलं आहे बरोबर, पण तुम्ही खाली बसलेला आहात, पण तुमचं लक्ष काय असतं, नेहमी सामानाकडे बघत असता तुम्ही. प्रवास चालू आहे तुमचा, मग तुम्ही मग आपल्या सामानाकडे पाहता तुम्ही अशा प्रकारे. आणि दुसरे स्वरूप गोस्वामी उदाहरण देतात, उपदेशामृत या भक्तिराम सिंधूचे जे लेखक आहेत ते उदाहरण देतात की नवविवाहित जो स्त्री किंवा पुरुष जो आहे, आताच विवाह झालेला आहे, तो काय करतो, जॉब करायला जातो तो, पण नेहमी चिंतन आपल्या पत्नीचं करतो किंवा ती पत्नी त्या आपल्या पतीचं चिंतन असते नेहमी त्या ठिकाणी राहते अशा प्रकारे. तर त्या प्रकारे भक्त भौतिक कार्य करत असतो, पण नेहमी चिंतन करतोय, मी हे सर्व कार्य करतोय भगवंताच्या प्रसन्नतेने करतोय. पैसा कमवतोय, प्रवास करतोय, सब्जी खरडतोय, भाजीपाला करतोय, सर्व करतोय, कुकिंग करतोय, साफसफाई करतोय, सर्व घर बांधतोय, सर्व कार्य करायचंय, गाडी चालवायचं, सर्व कार्य करायचे, कुठलेही कार्य सोडायचे नाही आपल्याला, पण भगवंतांना केंद्रस्थानी ठेवणार. सर्व मी भगवंताच्या प्रित्यच करतोय अशा प्रकारे. आणि ते भगवंताला अर्पण पण केलं पाहिजे. असं नाही की फक्त भगवंताला चणे फुटाणे ठेवले आणि आपण छप्पन भोग खाल्ले, तर ती भक्ती नाही. म्हणजे घरचे मालक आहे, तुम्हाला घरामध्ये बंद केलं आणि बाहेरचे लोक म्हणजे पती मुलं सर्व पत्नी छप्पन भोग खाल, तुम्हाला कसं वाटेल. तर भगवान सर्वाचे मालक आहे, तर जे काय आपण करतो भगवंताला अर्पण करून केलं पाहिजे, भगवंता प्रित्यर्थ. हा. तर म्हणून भौतिक जीवनाच्या समस्यामुळे आपण निसर्गाच्या कचाला सापडला आहोत. त्या समस्या सोडण्याचे म्हणून जन्म प्राप्त आहे. भौतिक जीवनाच्या समस्या आहेत, भगवंताची भक्ती न करता आपण काय करतोय, भोग घेण्याचा प्रयत्न करतोय अशा प्रकारे. आध्यात्मिक आदी भौतिक आदी दैविक या 3 प्रकारच्या समस्या आहेत, त्याच्या सापडला, त्या समस्या सोडवण्यासाठी मनुष्य जन्म मिळालेला आहे. आध्यात्मिक आदी भौतिक आदी 3 प्रकारच्या समस्या आहेत. तर ह्या समस्या आध्यात्मिक आदी भौतिक आणि आदी मन आणि इंद्रियाद्वारे, दुसऱ्या प्राणाद्वारे आहे, निसर्गापासून येणाऱ्या समस्या आहेत. तर ह्या समस्यातून सुटण्यासाठी भक्ती मार्ग आहे. म्हणून भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये म्हणतात की दैवेश गुणमयी मम माया दुरतया मामेव प्रपदंते माया मेता तरंती. तर हे मानव जीवनाचा उद्देश समजण्यासाठी भगवंतांनी ह्या सुविधा आपल्याला प्रदान केलेल्या आहेत. त्यांचे गंतव्यस्थान काय आहे, पूर लोकांचे गंतव्यस्थान काय आहे. यशस्वी झाला तर, फक्त यशस्वी झाला तर काय होईल, भगवत धामात परत जाईल. यशस्वी म्हणजे भक्ती केली जीवनामध्ये आणि मृत्यूच्या वेळी भगवंताचं स्मरण झालं, अंते नामना स्मृती, तर तो भगवंताच्या धामाला परत जाणार. यशस्वी झाला नाही तर, समजा मृत्यूच्या वेळी भगवंताचं स्मरण आलं नाही काही कारणास्तव, तर काय होईल. भगवद्गीता 6:41-47, जर मानव आत्मसंस्कार मार्गावर पूर्ण प्रयत्न करून देखील यशस्वी होऊ शकला नाही, तर त्याला सुची आध्यात्मिकतेत उन्नत ब्राह्मण श्रीमंत वैश्य कुटुंबात जन्म मिळतो. आयुष्याच्या व्यक्तीला या जन्मातील प्रामाणिक प्रयत्नाच्या मोबदल्या म्हणून चांगला जन्म मिळेल. म्हणजे काही तोटा काही नाही, भक्ती करणं फायदाच आहे. यशस्वी झाला भगवद्धामात जाईल, अयशस्वी झाला तर सुचिना श्रीमिता घे योग भ्रष्ट आहे, परत श्रीमंत आणि ब्राह्मण परिवारामध्ये त्याचा जन्म होऊन
राहिलेली भक्ती पूर्ण करेल आणि अशा प्रकारे तो भगवंताच्या धामाला जाईल. म्हणून काय केलं पाहिजे आपल्याला? भक्ती करत राहायला पाहिजे, भक्ती सोडायची नाही. हा, गंतव्यस्थान म्हणजे भगवंताचं धाम, ज्या ठिकाणी जायचं आपल्याला ते स्थान, पोहोचण्याचं ठिकाण. आता आपल्याला तुम्हाला दिल्लीला जायचं आहे, तर दिल्लीला जायचं तर दिल्लीच्या ट्रेनमध्ये बसावं लागेल ना तुम्हाला. तुम्हाला हंड्रेड गॅरंटी आहे तुम्हाला की मी तिथं पोहोचणार. गंतव्यस्थान कुठं आहे? तिकीट काढलेलं तुम्ही, त्या ठिकाणी जायचंय तुम्हाला, त्या ट्रेनमध्ये बसावं लागेल तुम्ही. त्या ट्रेनमध्ये बसला पोहोचणार. असं भगवंताच्या धामाला जायचं असेल तर भगवंताची भक्ती करावी लागणार. तर यशस्वी साधकाबद्दल काय सांगावे? जो भक्ती पूर्ण झाली नाही त्याला पण ही सुविधा प्राप्त होते. तर जो अयशस्वी झाला, भ्रष्ट झाला, काय कारणाचं स्मरण झालं नाही, तर त्याच्याबद्दल अयशस्वी व्यक्तीला हे प्राप्त होतं, चांगल्या प्रकारे जन्म होतो. तर यशस्वी जर झाला भक्ती करून तर त्याला किती प्राप्त होईल अशा प्रकारे. विभाग दोन आहे सूर, आपण सूर पाहिलं. आता दुसरा आहे असुर. सूर म्हणजे भगवंता भक्त आहे, तर भक्ती करून तो भगवंताच्या धामाला जातो. तर दुसरा आहे असुर, त्याची गती काय होते? अंधेन तामसा वृता, असुर्या ते नाम लोका अंधेन तामसा वृता, अशा प्रकारे. तर असुर कोण आहे? असुर व्यक्ती कोण आहे? ते रावण, कुंभकर्ण, जरासंध, शिशुपाल ते आहेत का? तर कोण आहे? असुराचे गुण काय काय आहेत? जबाबदाऱ्याकडे दुर्लक्ष करतात. आपल्या मनुष्य जीवन जबाबदारीचं जीवन आहे. पैसे कमवण्याची जबाबदारी आहेच, पण भक्ती करणं पण जबाबदारी आहे. तर त्या जबाबदारीकडे दुर्लक्ष करतात, ती भक्ती करत नाहीत. तर तो कोण आहे? असुर आहे. दुसरा आहे ज्यांना या जबाबदारीची कल्पना नसते, त्यांनी कधी ऐकलं नाही का रे मला मनुष्य मिळालेला आहे आणि मला जीवनामध्ये काहीतरी केलं पाहिजे. कुठल्या जबाबदारी त्यांना कल्पना पण नाही, कारण त्यांनी भक्ताचा कधी संग घेतला नाही, गीता भागवत कधी वाचला नाही, कधी मंदिरात आला नाही, कधी भगवंताला नमस्कार केला नाही, काही नाही. त्यामुळे यांची त्यांना कल्पना नसते. ते पण असुर व्यक्ती आहे. त्यांना काय नावाने संबोधन करतात? तरी असुर त्यांना काय नावाने संबोधन केलं पाहिजे? आता असुर, आत्मा आणि आत्मसंभावित. तर जे जबाबदारीकडे दुर्लक्ष करतात, जबाबदारीची कल्पना नाही, तर त्या लोकांना तीन प्रकारचे उपाय दिलेले आहेत. असुर, आत्मा हा म्हणजे आत्म्याची हत्या करणारा. म्हणजे काय करतोय? आत्म्याला परत जरा चक्रामध्ये फिरण्यासाठी तो भाग पाडतोय तो, अशा प्रकारे. तर त्याने जर भक्ती केली तर आत्म्याला परत कुत्र्याच्या डुकऱ्याच्या मांजराच्या शरीरामध्ये प्रवेश करावा लागणार नाही. पण तो भक्ती करत नाही म्हणून परत त्या चौऱ्याचक्रामध्ये त्याला करावं लागतं. आत्मसंभाविता. तर तिसरा आहे आत्मसंभाविता, म्हणजे त्याच्यामध्ये आलं ना शब्द, याच्यामध्ये पुढे आहे त्या शब्दाचं वर्ण वर्ण आहे त्यामध्ये आत्मसंभाविता. हरिबोल. हा, बोला. असुर म्हणजे असुरचा दुसरा अर्थ प्रभूजी राक्षस म्हणतात ना आपल्यात. हो असुर हो, म्हणजे असुर राक्षस, जे म्हणजे भगवंताची राक्षसी भक्ती वृत्ती. करत. हो हो. भगवंतांची भक्ती अजिबात करत नाहीत किंवा केली तरी त्यांच्या अशुभ कार्यासाठी प्रसन्न करून घेतात भगवंतांना, असं काय आहे का? नाही नाही, असुर म्हणजे जो भगवंताची भक्ती करतच नाही. अजिबातच करत नाहीत का? करत नाही, तो म्हणजे असुर. सूर आणि असुर हे पण भगवंताची का, भक्ती करत. सॉरी प्रभूजी, पण काही वेळेला असं बघितलं जातं की राक्षसांनी भक्ती केली ती त्यांच्या वेगळ्या काही कामं त्यांची व्हावी यासाठी प्रसन्न करून घेतलं, असं काय आहे का? ही जी आपण भक्ती करतो, पण शुद्ध भक्तीच्या बद्दल चर्चा करतो आपण. केवळ कृष्णाची भक्ती करणे अशा प्रकारे. कर्म मिश्रित, ज्ञान मिश्रित, ज्ञान मिश्रित भक्ती नाहीये. तरी शुद्ध भक्तीची व्याख्या या ठिकाणी या ग्रंथामध्ये शुद्ध भक्तीबद्दल, शुद्ध भक्तीमध्ये केवळ कृष्ण भक्ती किंवा विष्णू भक्ती अशा प्रकारे त्याच्याबद्दल आहे. तुम्ही देवताची ओके, करत असेल तर थँक्यू भक्ती प्रभूजी. नाही अशी. दुसरा थँक्यू आहे प्रभूजी. आत्मा हा. तर आत्म्याचा वध करणार म्हणजे आत्म्याला परत चक्रामध्ये फिरवतो. आणि आत्मसंभाव्यता म्हणजे ते पण असुरांचा एक हे आहे. अशा प्रकारे स्वतःलाच ते काय म्हणतात? श्रेष्ठ असं समजतात ते. आत्म स्वतःला श्रेष्ठ समजतात. तर हे असुराचे तीन काय आहेत? गुण आहेत. या नावाने त्यांना असुरांना समजतात ह्या लोकांना. त्यांना असे का म्हटले आहे? त्यांना असे का म्हटलेलं आहे? तर असुर जबाबदारीची कल्पना असते, आत्मा हा. तर अशा प्रकारे ह्या लोकांना असुर का म्हटलेलं आहे?
प्रभूजी असुर आत्मा आत्मसंभावित. हा, काही प्रभूजी असे असतात, म्हणजे त्यांचे काम कर्तव्य कामच करत असतात पण बाकी असं काही करत नाही, त्यांना पण असं म्हटलं. हो, सर्व असुर आहे. दोनच प्रकारचे लोक आहेत, सूर आणि असुर, तिसरा प्रकार नाहीये. भगवंताची भक्ती करणारे सूर, देवता, भक्ती करणारे अभक्त आणि असुर. मग छोटे मोठे असू शकतात, त्याच्यामध्ये क्वालिटी असू शकतात, पण असुराची पात्रता आहे. छोटा असुर, मोठा असुर असू शकतो. ज्या श्रीमंत माणूस कमी श्रीमंत असतो ना त्याप्रमाणे. पण क्रूर आणि असुर दोन प्रकारचे लोक आहेत, काही देवता आणि श्रीमंत असुर. लोक असतात. आणि हे सर्व सत्ययुगा पण होते, सत्ययुगा पण होते, त्रेतायुगामध्ये, द्वापरयुगामध्ये, कलियुगामध्ये पण आहे. चारही विभाग. सर्व देवता आणि असुर राहणार. आणि कलियुगात आपल्या हृदयामध्ये आहे, देवता आणि असुर. देवता म्हणतात की ती भक्ती करा, असुर म्हणतो भक्ती करू नकोस. अशा प्रकारे दैव आणि आसुरी भावना आहे कलियुगामध्ये आपल्या प्रत्येक हृदयामध्ये आहे, अशा प्रकारे. तरी गीतेमध्ये संपूर्ण एक अध्याय आहे असा, देवता आणि असुर, 16वा अध्याय अशा प्रकारे. म्हणजे त्यांना असे- इथे प्रभूजी हिरण्यकश्यपूचं उदाहरण घेता येईल का, एक्झाम्पल हो, म्हणून? असुरच आहे तो पण. हा, बरोबर. हिरण्यकशिपू, रावण, कुंभकर्ण, जरासंध, शिशुपाल सर्व असुर व्यक्ती संपूर्ण. भक्तांची संख्या कमी आहे, असुराची संख्या जास्त आहे. काहीतरी प्राप्त करण्यासाठी त्यांनी भक्ती केली. हिंदूला भक्ती केली नाही त्यांनी, देवच आहे. तपस्या केली त्यांनी. हा, तपस्या केली, भक्ती काही केली नाही. भक्ती म्हणजे भगवंताच्या प्रसन्नासाठी कार्य करणे. अन्याविलासिता शून्यम ज्ञान कर्म अनवरतम. कुठल्या प्रकारचे फळापेक्षा भगवंताला प्रसन्न करण्यासाठी कार्य करणे. त्यांना असे का म्हटलेले आहे असुर? हे काय असुर? जबाबदारीची कल्पना नसते म्हणून त्यांना असुर म्हटलेलं आहे ह्या लोकांना. दुसरा आहे आत्मा. हा उदाहरण दिलेलं आहे, भौतिक जग समुद्र याला पार करण्यासाठी 3 सुविधा मिळालेल्या आहेत. भौतिक जगत कशा आहे, हे समुद्राप्रमाणे आहे. हिंदी महासागर आहे ना आपला समुद्रच. तर याला पार करण्यासाठी 3 सुविधा दिल्या आहेत. तर काय आहेत? मानव शरीर आहे, नावेप्रमाणे आहे. वैदिक शास्त्र आचार्य नाविक आहेत. तिसरं आहे मानवी शरीराची सुविधा अनुकूल आणि मंद हवा आहे. तर एक सुंदर असा एक हे या ठिकाणी श्रीमद भागवतचा श्लोक आहे. ह्याच्यामध्ये 11वा स्कंद 20वा अध्याय 17व्या श्लोकमध्ये, नरदेह माद्याम सुगमं सुदुर्लभम पलवम, नरदेहमाद्यां सुगमं सुदुर्पर्लवं सुकल्प गुरु कर्णधारम मयानुकूलेन बसवतेरिता वाम भवाब्दी न तरेस आत्मा. तर सांगितलेलं की मनुष्य शरीर प्रभूजी हे हा मंत्र जीवनाचे, कोणत्या अध्यायातला आहे? 11वा श्रीमद अध्याय. भागवत 11वा स्कंद 20वा अध्याय 17वा श्लोक. ओके, थँक्यू. नरदेहमाद्य, हा. तर हे आलं म्हणून केलं आपल्या परीक्षेमध्ये येणार नाही, तुम्हाला विचारणार नाही नंतर. तर मनुष्य शरीर जीवनाच्या सर्व प्रकारच्या लाभ प्राप्त करून घेऊ शकते. तर त्या प्रकृतीच्या नियमामध्ये स्वतः प्राप्त होऊ शकते, जे की हा एक अत्यंत दुर्लभ अवसर आहे. म्हणून मनुष्य शरीराची तुलना नावेप्रमाणे केलेली आहे. आणि त्याचे कर्णधार कोण आहेत? गुरु आहेत, वैदिक शास्त्री आचार्य नाविक आहेत. आणि ते भगवंताच्या निर्देशानुसार हवेच्या अनुकूल रूपाने आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. हे सर्व लक्षात ठेवून जो मनुष्य या मानव देहाचा उपयोग भौतिक सागराला पार करण्यासाठी करत नाही, तो आपल्या आत्म्याची हत्या करणारा असे म्हटलेलं आहे. तर ह्या श्लोकातून हा आत्मा हा म्हटलेला आहे. मनुष्य जन्म मिळालेला आहे, पण मनुष्य जीवनाचा उपयोग ह्यासाठी करत नाही, म्हणून त्याला म्हटलेलं आहे की आत्मा हा आत्म्याची हत्या कधी होत नाही. पण ह्याला या असुर लोकाला ही एक नाव दिलंय की तू आत्मा आहेस. असुर आत्मा हा, अशा प्रकारे. तर म्हणून नावेचे उदाहरण काय आहे? तर नावेचे उदाहरण मध्ये की मानव शरीर साधारण नावेप्रमाणे आहे. एक नौका आहे मनुष्य, समुद्रामध्ये फक्त नौका टाकली, आपण टाकली म्हणून किती जरी पोहणारा व्यक्ती असेल, सागर पूर्ण करून जाऊ शकेल का? पार करेल? नाही जाऊ शकत. त्याला बोटीची किंवा नावीची आवश्यकता आहे. तर नाव काय आहेत? वैदिक शास्त्र आणि आचार्य नाव आहेत. आणि त्याचे नावी कोण आहेत? आपले गुरु आहेत, आचार्य, नाव हाकणारे. नाव आहे पण नाविक नसेल तर कसं पार करणार तुम्ही? नाव आहे शरीर, नंतर नाविक आहेत, गुरु आचार्य आहेत, आणि मानवी शरीराच्या सुविधा दिल्या आहेत, अनुकूल मंद हवा आहेत. तरी पूर्ण करण्यासाठी 3 गोष्टी आवश्यक आहे. नाव पाहिजे, नाविक पाहिजे, आणि तसं वातावरण पण पाहिजे, तर तुम्ही पार करणार. जर ते म्हणजे स्कायलोन जर आला तर सकाळी सकाळी पाहतो पावसाळ्यामध्ये फार असून जर नाव डुबूच असते त्या ठिकाणी,
म्हणून कधी त्यामध्ये कोणी प्रवेश करत नाही. तर ह्या तिन्ही गोष्टी आहेत. भौतिक जग पार करण्यासाठी तीन सुविधा दिल्या आहेत मनुष्याला. नाव आहे, नाविक आहे, अनुकूल मंद हवा. तर नाव मनुष्य शरीर आहे, वैदिक शास्त्राचार्य नाविकाप्रमाणे आहेत, आणि मानवी शरीराची सुविधा त्याच्या हवेप्रमाणे. म्हणून ज्या सुविधा दिल्या आहेत हवेप्रमाणे आहेत, त्या सुविधेद्वारे आपण भगवंताची भक्ती करून आपण हे मनुष्य जीवन पार करू शकतो. या तीन सुविधा असूनही भक्ती नाही करणारा आत्मा आहे. या सर्व सुविधा दिल्यात. ह्या सुविधा दिल्यात ना, कुणी म्हणेल का मला सुविधा दिली नाही भगवंताने? तिची सुविधा आहे. मनुष्य शरीर आहे, शास्त्र आचार्य दिला आहे, आणि सुविधा सर्व दिल्या भगवंताने. आणि असे कोणी म्हणणार की मी भक्ती करू शकेन, मला ह्या प्राप्त केल्या तरच मी भक्ती करेन, असं काही नाही. सर्व भगवंताने सुविधा दिलेल्या आहेत. पण ह्या सुविधा मिळून पण जो भक्ती करत नाही तो कोण आहे? आत्मा. मला विचारलं की आत्मा कोण व्यक्ती आहे, तर तिन्ही सुविधा देऊनही तो भक्ती न करणारा तो कोण आहे? आत्मा आहे. काय प्रश्न आहे? तिसरा आहे आत्मसंभाविता. कोण आहे आत्मसंभाविता? श्रीमद भगवतीच्या 16.17-18 श्लोकामध्ये सांगितलं की कपट कारस्थाने मोठे समजले जातात. आत्मसंभाविता ते काय करतात? लोक कपट कारस्थाने मोठे समजले जातात. संपूर्ण कपट कारस्थाने करतात समाजाबरोबर. आत्मसंभाविता स्वतःला श्रेष्ठ समजतात संपूर्ण. मूळ जनतेच्या मतावर स्वतःच्या भौतिक संपत्तीच्या बळावर शक्ती मिळवतात. काय करतात ते? मूळ जनतेच्या मतावर भौतिक संपत्तीच्या बळावर शक्ती मिळवतात, म्हणून त्याला आत्मसंभाविता म्हटलेलं आहे. मूर्ख जनता आहे, त्यांना पण माहित नाही कुणाला मत द्यायचं कुणाला द्यायचं नाही, देतात अशा प्रकारे, आणि स्वतःच्या संपत्तीच्या बळावर शक्ती मिळवतात. से हिरण्यकशिपू होता, तपस्या केली, आजीवन बनला, सर्व देवदेवता त्यांनी खुर्च्या खाली करून टाकल्या होत्या, सर्व नोकर बनले होते त्याचे. कशावर? शक्तीच्या जोरावर. अशा प्रकारे. तर हे संपूर्ण कोण आहेत? आत्मसंभाविता आहेत. आत्मसाक्षात्कार विषयावाचे म्हणजे भगवंताचे सर्वत्र स्वामित्वाचे ज्ञान नसते. आत्मसाक्षात्कार जे मी भगवंताचा सेवक आहे, भगवंताची भक्ती करणे माझं जीवनाचं कर्तव्य आहे, तर हा आत्मसाक्षात्कार आहे. आणि ईशावास्य म्हणजे भगवंत सर्व स्वामित्वाचे ज्ञान नसते. ईशावास्य भावना काय आहे? सर्व संपत्ती भगवंताची आहे, म्हणून भगवंतांनी ज्या आपल्याला संपत्ती दिलेली आहे त्याचा स्वीकार करायचा आहे. बाकीच्या ज्या गोष्टी आपल्या नाहीत त्याचा स्वीकार नाही केला पाहिजे. तर हे पहिल्या श्लोकाचं भाषांतर आहे. भगवंताचे सर्वत्र स्वामित्वाचे ज्ञान त्याला नाही, की सर्वांचे स्वामी भगवंत आहेत. तो म्हणतो की मीच स्वामी आहे, सर्व काही माझं आहे, सर्व काही माझ्यापासून प्राप्त होतं, मीच भोगता आहे, मीच सर्व काही आहे. अशा प्रकारे ह्या लोकांचं हे आत्मसंभाविता असते की अहम भोगी सिद्ध अहम बलवान सुखी, माझ्यापेक्षा श्रेष्ठ कुणी नाही. तो 16 ते 17 आणि 18 श्लोकामध्ये आत्मसंभावित लोकांबद्दल, आसुरी लोकांबद्दलचं हे वर्णन आहे. तर आसुरी, आत्मा हा आणि आत्मसंभावित, तर हे तीन यांचे काय आहेत? नाव आहेत. अशा प्रकारे तीन उपाध्याय आहेत लोकांच्या जे भगवंताची भक्ती करत नाहीत. त्यांचा आत्मघाती स्वभाव काय आहे? आत्मघाती म्हणलं की त्या आत्म्याची हत्या करणारा, तर ते आत्मघाती स्वभाव काय आहे त्या लोकांचा, आसुरी लोकांचा? आध्यात्मिक मध्ये अरुची आहे त्यांना. आध्यात्मिक मध्ये कुठल्या प्रकारची त्यांना रुची नाहीये. आध्यात्मिक ते म्हणतात की आम्हाला वेळच नाही भक्ती करण्यासाठी. मंदिरला या, जप करा, गीता वाचा, बिलकुल वेळ नाही, नो टाइम. प्रभात म्हणतात की या भौतिक जगातील लोकांना एक बिमारी लागलेली आहे, नो नो टाइम, डिजीज बिमारी आहे, वेळ नाही. मोबाईलवर हे करण्यासाठी वेळ असेल, पेपर वाचायला वेळ आहे, टीव्ही बघायला वेळ, सर्व असतो. पण भक्ती करायला सांगितलं, मंदिरला या, वेळ नाही. काय कुठे वेळ आहे? वेळच नाही. घरी मध्ये पण आपण वाचायला वेळ नाही. अशा प्रकारे पण टाइमपास भरपूर करतात बाकीच्या कार्यामध्ये. अशा प्रकारे आध्यात्मिक मध्ये रुची नाही. रुची असेल सर्व काही करते, रुची नाही त्यांना. रुची कशामध्ये? भौतिक याच्यामध्ये. पैसा चलता है, बोलता है, पैशामध्ये रुची. हा, अशा प्रकारे हरी बोल. आध्यात्मिक. हा बोला. प्रभूजी सॉरी, एक छोटा प्रश्न होता. विचारा विचारा. आध्यात्मिक रुची येणं न येणं हे सुद्धा प्रिव्हियस कर्मावरती अवलंबून असतं का? म्हणजे कोणाला रुची येते कोणाला येत नाही, तर त्याच्या कर्मांमुळे असतं का ते? हा, ठीक आहे, तुमचे पहिले कर्म आहेत, चुकीचे केलेले आहेत, पण तुम्हाला रुची नाहीये, ठीक आहे. पण
भक्ताच्या संघामुळे जर तुम्हाला बिमारी झाली असेल, कावीळ जर झाली तुम्हाला, तर कोणी जर डॉक्टर आहे का पुणे या ठिकाणी, तर कावीळ जर झाले असेल, तुम्ही म्हणाल की आता मला कावीळ झालेला आहे, मी औषध कशाला खाऊ, असं ना तो पडूच लागत राहील. पण तुम्ही डॉक्टरकडे जाता, औषध खाता, नंतर तुम्हाला हळूहळू जिभेला गोडी लागते. तर त्याच प्रकारे आध्यात्मिकमध्ये रुची नाहीये तुम्हाला, पण ज्या व्यक्तीला आध्यात्मिकमध्ये रुची आहे, म्हणून भक्ती जे आहे मार्ग स्वतः करू शकत नाही, किंवा जन्मतः कोणी भक्त बनला नाही. भक्ताच्या संघामुळे तो भक्तीमध्ये येतो. तुम्ही ज्या प्रकारे संघ कराल, ज्यांना अध्यात्मामध्ये रुची आहे त्याचा संघ केला तर तुम्हाला अध्यात्मामध्ये रुची येईल. ज्यांना हरिनामामध्ये रुची आहे त्याच्या संघ केला तुम्हाला हरिनामामध्ये रुची येईल. किंवा ज्यांना वैष्णव सेवा करण्यामध्ये रुची आहे त्यांना त्यांची संघ केला तर रुची येईल. जर तुम्ही दारुड्याचा संघ केला तर दारू पिण्यामध्ये तुम्हाला रुची निर्माण होईल. अशा प्रकारे तर कोणी भक्त करत नाही. तर त्याच प्रकारे हे आध्यात्मिक अशी अरुची आहे. तर हे काही असू शकतात, कर्म असू शकतात, पण जर भक्ताचा संग केला, ज्यांना रुची आहे, तर त्याच्या रुचीचं अरुचीचं रुचीमध्ये परिवर्तन होऊ शकतं. ठीक आहे प्रदीप, तुमच्या म्हणजे प्रश्न उत्तर मिळालं. हो, मिळालं. थँक्यू प्रभूजी. हरे कृष्ण. आधुनिक सभे मानव रूपी पशु आत्मसाराची रुची दाखवत नाहीत. आध्यात्मिक मानवाला पशु म्हटलेलं आहे, पशुरूपी मानव म्हटलेला आहे. पशुला फक्त काय असतात, दोनच पाय असतात. मनुष्याला पण दोन पाय आणि दोन हात आहेत. तर म्हणून तुझ्यावेळी भगवंताची भक्ती करत नाही तर दोन हात खाली येतात, त्याला पण पशु बनवलं जातं. म्हणून या मानवाला मानवरूपी पशु आत्मधाराची रुची दाखवत नाहीत. पशु कधी येतात बघतात का, मंदिरामध्ये येतात, भक्ती करतात का? कधी करत नाहीत. पण जर मनुष्य जर अशा प्रकारे जर कार्य करू लागला पशुप्रमाणे, तर तो काय पशु समानच आहे. म्हणून पशु आत्मसाक्षात्काराची रुची दाखवत नाही, त्याप्रकारे आध्यात्मिक जो मानव आहे तो पण पशु समानच आहे, कारण त्याला अध्यात्मामध्ये कुठल्याही प्रकारची रुची नाही. दुसरा गुण आहे, त्या लोकांचा काय स्वभाव आहे, आत्मघाती लोकांचा स्वभाव काय आहे, काय काय गुण आहे त्यांचे. आध्यात्मिक अरुची आहे. दुसरे आहे आध्यात्मिक प्रयत्न सुद्धा करीत नाहीत, कधी प्रयत्न पण करत नाहीत. रुची नाही ठीक आहे, कधी प्रयत्न पण करत नाही तो. त्याला जायला पाहिजे, किंवा माझी काय बिमारी आहे, काय औषध आहे, काय घेतलं पाहिजे, याचा पण प्रयत्न करत नाही. तो म्हणतो ठीक आहे मला बिमारी झालेली आहे, असं राहतो. मूर्खपणाचं लक्षण आहे ना तो. तो बुद्धिमान व्यक्ती काय करेल, मला बिमारी झालेली आहे, त्यावर औषध काय आहे, डॉक्टर कोण आहे, सर्व शोधेल तो बुद्धिमान व्यक्ती. पण ज्याला बुद्धी नाही, मूर्ख आहे, तो म्हणे अरे जाऊ द्या बिमारी झाली आहे ना, एवढा आळशी असतो तो की काहीच प्रयत्न करणार नाही, तो चालना पण करणार नाही अशा प्रकारे. तर हे आत्मघाती स्वभाव आहे. त्यांना भ्रमात राहावे लागते, म्हणून आध्यात्मिक प्रयत्न करत नाही. त्यांना भ्रमात वाटते की त्याला वाटते की मीच सर्व काही आहे, मी जे करतोय, बोलतोय, खातोय, सर्व काही परफेक्ट आहे, त्यामध्ये कुठल्या प्रकारचं चूक नाही. तर म्हणून तो आध्यात्मिक प्रयत्न करीत नाही. तिसरा आहे धार्मिकतेचा आव्हान आणतो तो. कधी कधी धार्मिकता आव्हान आणतो, स्वतःलाच भगवान समजतो तो. जन्माष्टमी आली, वेगळे कपडे घालेल, आणि कुठले उत्सव आले हे फेटा घालेल, हे करेल, माळा घालेल गळ्यामध्ये, काय काय करेल, म्हणून की मीच सर्व धार्मिक व्यक्ती आहे, मला भक्ती करायची काय आवश्यकता आहे, सर्वात धार्मिक श्रेष्ठ व्यक्ती आहे सर्व. स्वतःला धार्मिक मी साधू संत समजतो स्वतःला असतो. चौथा आहे भौतिक समृद्धी, हा त्यांचा अंतिम उद्देश असतो. धन प्राप्ती करणे. भक्ती करून काय भेटणार आहे, धन प्राप्त करा बस, हेच भगवंत आहेत. पण पैशाने भगवंताला खरेदी करू शकत नाही तुम्ही. ते म्हणतात असंच म्हणतात लोक काय. पण धन जे आहे, कधी कधी लोक धन हे प्राप्त करतात, दान पण देतात, चांगल्या गोष्टी आहेत, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. पण पुन्हा धन आणि तुमचं धन शुद्ध होईल, तुमचं हृदय शुद्ध होणार नाही. हृदय शुद्ध करण्यासाठी तुम्हाला भक्ती करावीच लागेल. हरेमुखे म्हणा, हरेमुखे म्हणा, पुण्याची गणना. तर मुखातून भगवंताचं नामस्मरण तुम्हाला करावं लागेल, भक्ती करावं लागेल, तरच शुद्ध होईल. धनाने होणार नाही. नुसतं दान देण्याने सर्व काही होणार नाही. दान हे थोडा तुम्हाला लाभ मिळेल, पण पूर्णपणे 100% लाभ प्राप्त होणार नाही. तर हे लोक म्हणतात की भौतिक समृद्धी, धन प्राप्त करणे हा त्यांचा अंतिम उद्देश असतो. जसा मनोजीवनाचा उद्देश आहे भक्ती करून भगवंताच्या धामाला जाणे, पण ह्या लोकांचा काय उद्देश आहे, फक्त पैसा कमवणे, पैसा 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 याचा मंत्रच असतो त्यांचा, दुसरं काही कामाला करायची गरज नाही. तर हे आत्मघाती लोकांचे काय आहे, हे स्वभाव आहे. तर याचा परिणाम काय होणार, याचे परिणाम पण आहेत. आत्मघाती लोक यांचे स्वभाव होतात, याचे परिणाम काय होणार. पहिला परिणाम आहे भूक. कुणाला भूक लागेल, केवळ उदरभरणासाठी काम करू इच्छितात, या लोकांचा परिणाम ह्या
हे जो चार आपण कारण पाहिले याची, की अशा आत्मसंभावित लोकांचे, की रुची नाही, प्रयत्न सुद्धा करीत नाहीत, धार्मिक अभाव आणतात आणि अंतिम उद्देश भक्ती असतो. तर यांचा काय परिणाम होईल? भूक, केवळ उदरभरणासाठी काम करू इच्छितात. त्यांचा उद्देश असतो की फक्त पोट भरण्यासाठी काम करायची इच्छा आहे त्यांची, दुसरा काही उद्देश नाही. जरी कोणाला विचारलं की तुम्ही शिक्षण कशासाठी घेताय, तो म्हणतो की ज्ञान प्राप्तीसाठी. ज्ञान प्राप्तीसाठी करताय, नोकरी करण्यासाठी. नोकरी प्राप्त करून काय करणार आहे? पैसा कमवणार आहे. पैसा करून करून काय करणार आहे? खाणार आहे किंवा आनंद घेणार आहे. आणि खाऊन काय करणार आहे? जगणार आहे फक्त. तर हे संपूर्ण चक्रामध्ये असतो उद्देश ह्या लोकांचा. खाणे, मेहनत करणे, पैसा कमवणे, परत खाणे, जगणे, अशा प्रकारे हा चक्र लक्षात ठेवा. त्याचा दुसरा काही उद्देश नसतो. तर मग अशा प्रकारे चा परिणाम काय होईल? हे लोक काय करतील? त्यांना भुकी राहतील. आत्मसहाय्याची मुळीच गरज नाही. त्यांना आत्मसहाय्याची मुळीच गरज नाही या लोकांना. त्याचे परिणाम हे काय? लोक अशा प्रकारे भगवंताची भक्ती केल्याने सर्वांचे पालन करणारे भगवंत आहेत. अशा प्रकारे पोषण करणारे भगवंत आहेत. भगवंताची भक्ती नाही केला, कितीही जर मेहनत केला, तर मुंबईचे लोक आहेत, त्यांनी किती टेक्नॉलॉजी निर्माण केल्या, यांनी मोठमोठे दुकान उघडले, हे केले, पण पाऊस जर नाही पडला, भगवंताने पाऊस नाही पडला, अन्नधान्य शेतकऱ्यांनी उगवलं नाही, तर काय खाणार? समुद्रात तर काय पाणी पिऊ शकत नाही. दगडे, धोंड किंवा रेती, लोखंड तर काही खाऊ शकणार नाही. आणि ते पण निर्माण होत नाही इथं, सर्व बाहेरून येतं. अशा प्रकारे काय खाणार आपण? म्हणून भगवंताची भक्ती केली पाहिजे, कारण सर्व भगवंतच पालन करणारे आहेत. सर्व पालन करणारे भगवंत आहेत. उदरभरणासाठी पण भगवंताची भक्ती केली पाहिजे भौतिकवादी लोकांनी पण. तर हे लोकांना माहित नाही. पण भक्त समजतो की सर्व संपत्ती भगवंताची आहे, भगवंत प्रदान करतात, तर म्हणून त्याचं चांगलं कार्य आहे. पण ह्या लोकांचं जे आहे, ते परिणाम होतात की त्याला भुकी राहावं लागते नाही, अशा प्रकारे, कारण तो भगवंताचा अस्तित्व मान्य करत नाही. दुसरा आहे बेरोजगारी. पहिला आहे भूक लागेल, जो भगवंताची भक्ती करणार नाही. परिणाम, भगवंताचं अस्तित्व मान्य करणार नाही, ते त्या भावनेमध्ये भक्ती करणार नाही. पहिला आहे भूकी राहील. आणि दुसरा आहे बेरोजगारी. प्रकृतीचे नेमके क्रूर आहेत की उदरभरणासाठी कठोर परिश्रम करण्याची तयारी असूनही आत्मसहाय्य औषधाची निंदा करून बेकारीच्या समस्या सतत भेडसावत आहे. आपण पाहतोय जगामध्ये की कशा प्रकारे एवढे शिकलेले लोक आहेत, टेक्नॉलॉजी आहे, सर्व काही शिकले, भौतिक शिक्षण भरपूर झालेलं आहे, तरी पण लोकांना बेरोजगारी आहे. भुके राहतात लोक. भुकी म्हणतात की सर्व आहे, एवढं तुम्ही तंत्रज्ञान विकसित केलेलं आहे, सर्व केलेलं आहे, तुम्ही भुके का राहताय, बेरोजगारी का राहताय? स्वतः का होत नाही? तर नुसतं तुमच्या प्रयत्नाने होणार नाही, तुमचे कर्म पण आवश्यक आहे त्याच्या प्रकारे. म्हणून पहिल्या जन्मामध्ये कोण चांगलं कार्य केलं असेल, जर पुण्य असेल, तर चांगल्या प्रकारे चांगलं हे करून तो हे करतोय. चांगला शिकलेला व्यक्ती, त्याला नोकरी नसते, पण कमी शिकलेल्या व्यक्तीला नोकरी प्राप्त होते. आपण जगामध्ये पाहतो असेल. कशावर आहे? भौतिक शिक्षणावर नाही त्याचा, वेगळे काहीतरी कर्म आहे त्याचे. शिक्षण तर घेतलंच पाहिजे, पण ज्या शिक्षण घेणे हा सुखी होईल असा काही उद्देश नाही त्याचा. नाही, ज्या शिकल्याने आपण सुखी होऊ असं काही नाही. ज्या शिकलेल्या व्यक्ती पण दुःखी होऊ शकतो. आणि फार पुढे वर्णन आहे कशा प्रकारे ज्या शिकलेल्या व्यक्ती सर्वात मोठी समस्या निर्माण करतो पुढे, अशा प्रकारे कमी शिकलेला व्यक्ती तो कधी समस्या निर्माण करणार नाही. तर म्हणून हे संपूर्ण जे भगवंताचं अस्तित्व मान्य नाही केलं, तर प्रकृतीचे नियम ते क्रूर आहेत की कठोर परिश्रम तयार करण्याची तयारी, एवढे 24 तास करणार काम करण्यासाठी तयार येतो, तरी पण भुके राहतात, पोट भरत नाही. अशा प्रकारे आत्महत्या औषधाची निंदा करून बेकारी समस्या सतत भेडसावत आहेत. म्हणून ते म्हणतात की आम्हाला भक्ती करायची आवश्यकता नाही. कर्म हीच पूजा आहे, मीच कर्म करणार, सर्व काही म्हणणार, भगवंताची काही आवश्यकता नाही मला. अशा प्रकारे तर आत्महत्याची निंदा करतात आणि अशा प्रकारे सर्व बेकारीच्या समस्याला ते भेडसावतात. तिकडे थंड झाले, जास्त बंद करू का? नाही ना? हा, बंद करू. सर्व झालं का? बंद झालं ना?
तर ना, तर दुसरं आहे कठीण परिश्रम करतात. काय कठीण परिश्रम करतात? या युगात माणसांना गाडवे आणि ओझे बैलपणे लावावे लागत आहे. माणसाला गाडव म्हणतात आहे. नमा दुष्कृतीन मुळा प्रपदन दे नाराधमा माया परतून असुर भाव माझे. चार प्रकारचे लोक आहेत. मूळ नराधम असुर आणि ज्याचे मायेने ज्ञान हिरावून घेतलेलं आहे. चार प्रकारचे लोक आहेत. नराधम ज्यांना गाढव म्हणतात. नरामध्ये अधम म्हणजे गाढव आहे. गाडवे आणि ओझे बैलपणे राबावं लागत आहे. काही लोक पाहतो आपण म्हणजे नळ बाजारात जर गेला तर ठेले हातगाड्या चालवतात लोक गाढवाप्रमाणे. गाढव पण तेच कार्य करतो, ते पण करतो. कशासाठी? फक्त खाण्यासाठी अशा प्रकारे करतात. कठीण परिश्रम करावा होता त्यांना अशा प्रकारे. त्यांचे गंतव्यस्थान काय आहे? तर ह्या लोकांचे सर्व गंतव्यस्थान काय आहे? तर त्यांना काय होईल हे? भूक लागेल. समस्या निर्माण. परिणाम काय आहेत भक्ती नाही केल्याचा? भूक लागेल, निराश होईल, कठीण परिश्रम करतील पोट भरण्यासाठी. तर त्या लोकांचे गंतव्यस्थान काय आहे? जे भगवंताची भक्ती करत नाहीत तर त्यांचे गंतव्यस्थान आहे आसुर्या नाम ते लोका. नरक. आसुर्या नाम. आसुर्या म्हणजे तिकडे सूर्य नाहीये, त्याला आसुर्य म्हणतात आहे. नरकामध्ये कधी सूर्य नसतो, अंधकार असतो पूर्ण. जे काय ख्रिश्चन जो पादरी आहे कोळशा खाणीमध्ये गेला होता प्रचार करायसाठी. बिहारमध्ये कोळशा खाणी आहेत. तर त्या ठिकाणी जाऊन त्यांना प्रचार करत होतो की तुम्ही काय करा, भक्ती करा, भक्ती करा. हे कोणाचे जे काय ते. तर भक्ती नाही केलं तर तुम्ही नरकात जाल तुम्ही. मग त्या लोकांनी विचारलं नरक कसा आहे? की नरक म्हणजे एकदम काळ कुठं सूर्य नाही. तर ते म्हणजे आम्ही ऑलरेडी नरकामध्येच आहोत इथं. 100-200 फुटावर खाली जावं लागतं ह्याच्यामध्ये. ऑलरेडी नरकामध्ये आहे. तर आणखी काय नरकामध्ये तर काय वाईट आहे त्यामध्ये? 24 तास आम्ही नरकामध्येच आहे. पण त्या प्रचारिताला सांगितलं की त्या ठिकाणी पेपर नाहीत, न्यूजपेपर वाचण्यासाठी नाही. पण ठीक आहे म्हणून नरकात जायचं नाही म्हणजे न्यूजपेपर ज्या ठिकाणी न्यूजपेपर आहे त्या ठिकाणी जायचं आहे. अशा प्रकारे. तर नरक म्हणजे असूर्य ज्या ठिकाणी सूर्य नाहीत. म्हणून प्रभात लंडनमध्ये गेले होते. लंडनमध्ये जाऊन प्रभात म्हणले की तुमचं लंडन नरक आहे. भारतीय लोक त्या ठिकाणी जातात पैसा कमायला. तंत्रज्ञान रोड सर्व चांगले आहेत. नरक कारण का तिकडे सूर्य उगवत नाही त्या ठिकाणी. नुसतं कधी पाऊस पडतो, नुसता अंधकार, सूर्य उगवत नाही. विचार करा महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये एक दिवस सूर्य नाही उगवला तर काय परिस्थिती निर्माण होईल? कपडे तर सुकणारच नाही, पण सर्व जनजीवन विसर्जित होऊन जाईल. तर अशा प्रकारे ह्या लोकांना पूर्ण जीवन नरकामध्ये राहावं लागतं जे भगवंताची भक्ती करत नाही त्यांना. किती प्रकारचे नरक आहेत? 28 प्रकारचे नरक आहे. श्रीमद भागवतच्या 5व्या स्कंदामध्ये वर्णन आहे. तुमच्याकडे भागवत स्कंद असेल तर तुम्ही वाचन करू शकता. तर या लोकात निम्न विनेमध्ये जन्म घेऊन अज्ञान अंधकारात कठोर मेहनत करावी लागते. आणि नरकामध्ये जाऊन पण मेहनत आहे. असंही नाही शांतपणे बसून खायला. जसं जेलमध्ये पण मेहनत करावी लागते. चक्की पेसावं लागतं, दगड फोडावं लागतात. आता माहित नाही प्रगती झाली असेल तर. नाही. हा. तुम्ही गेले ना? ऐकलंय तुम्ही? अच्छा अच्छा. मला वाटतं सगळं बंद झालं. सुप्रीम कोर्टाने काही त्याच्यामध्ये जजमेंट दिली. मला वाटते ती पण चौपट हार्सोड जेलला त्याची जे मध्यवर्ती कार्य आहे कारागृह तिथे चौपट कैदी आहे. हा. चौपट म्हणजे जिथे 100 आहे तिथे 400 आहे. म्हणजे झोपण्यासाठी राहण्या फक्त 1-2 दिवसाची फक्त झालं. अच्छा. एवढं ते झालं की आपण करायचं आहे. खडी फोडायला होते पण त्यातनच आहे अशा. जाता नव्हते दिसतात पण हे त्यापेक्षाही भयानक. हो भयानक आहे. तर अशा प्रकारे नरक आसुरी लोकांचं आहे की त्या ठिकाणी पण मेहनत करावी लागते. जेलायला पण मेहनत करावते. पण असे नरकामध्ये पण भरपूर मेहनत आहे. शरीर यातना येतात, सर्व करतात. म्हणजे कर्माचे फळ भोगेपर्यंत पूर्ण अनेक वेदना करावं लागतात. तशा प्रकारे एक तुम्ही चूक बोलला तर त्यासाठी नरक आहे. माते पिते सेवा नाही केली त्यासाठी नरक आहे. कुणाचे पैसे चोरले तुम्ही, मांसाहार केला तर त्या व्यक्तीला एकदम उकळत्या तेलामध्ये उकळतात. अशा प्रकारे जो मांसाहार करतो प्राण्याला हे करतो अशा प्रकारे. कोण दारू पितो त्याला गरम गरम लोखंडाचा रस पाजला जातो. कोण व्यभिचार करतो त्याला गरम स्त्रीची आलिंगन करायचं हे दिलं जातं. मोठे प्रत्येक याच्या कर्माचं फळ आहे. बरं माताजी. नाही हे लोकांना माहित नाही ना. विश्वास ठेवत नाही लोकांच्यावर. विश्वास नसतो लोकांचा. लोकांना माहित आहे नरक आहे, स्वर्ग आहे, सर्व माहित आहे.
पण म्हणतात की स्वर्ग आम्ही पाहिला म्हणतात, नरक कोण बघितला म्हणतात. त्यातले हा, हलके. स्वर्ग पाहिलेला आहे, पिक्चर मध्ये वगैरे स्वर्ग दाखवतात, नरक मध्ये दाखवत नाहीत. जर फिल्म नरकाची जर फिल्म आली तर किती लोक बघण्यासाठी जातात. हा, तो स्वर्ग कोण सांगितलंय, पण जाता बघायला स्वर्ग, वाटतं स्वर्ग. हा हा. स्वर्गवासी झाले, हे पण एवढं सोपं नाहीये. नरकामध्ये जातात ते स्वर्ग. तर अशा प्रकारे हे जे असुर आहेत, भक्ती न करणारे, भगवंताचं तो मान न करणारे, भगवंताची सेवा न करणारे, असुर नामक लोकांमध्ये जातात. म्हणजे अंधार आणि कठोर ज्यामध्ये त्यांना मेहनत करावी लागते. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम हरे हरे. राम राम हरे हरे. तर आहे कोणाला प्रश्न ऑनलाईन, आपल्यामध्ये काही भक्त आहे त्यांना प्रश्न आहे जे आपण चर्चा केली त्याबद्दल. आता आपण दुसरा हरे जो कृष्ण मंत्र आहे. प्रभूजी. हा हरे चला. कृष्ण. हा बोला सिद्धी माताजी. प्रभूजी एक प्रश्न होता माझा, हा की दीर्घोत्तरी मधला हा मंत्र 1, 2 व 3 नुसार समाजामध्ये, इस्कॉन मध्ये आणि आपल्या जीवनात ईशावास्य तत्वाचे पालनाचे व्यावहारिक विधी व लाभ सांगा. ह्याच्यामध्ये काय पॉइंट लिहिता येतील प्रभूजी, म्हणजे काय लिहायला पाहिजे याच्यात? चांगला आहे, तुम्ही लवकर विचारला. मध्ये ना, मंत्र एक हा दोन हा तीन नुसार समाजामध्ये निष्काम आपल्या जीवनात ईशावास्य तत्वाचे पालनाचे व्यवहारिक विधी व लाभ सांगा. इस्कॉन मध्ये आणि आपल्या जीवनामध्ये, तर कशा प्रकारे भगवंताला केंद्रस्थळी ठेवून कार्य केलं पाहिजे, तर आपल्या जीवनामध्ये ते कार्य आहे. आणि इस्कॉन कसं काय आहे, संपूर्ण समाजामध्ये, इस्कॉन मध्ये आणि आपल्या जीवनामध्ये. तर तो तीन तीन प्रकारचे मध्ये, समाजामध्ये पण जसं संपूर्ण समाज आहे, तर ते संपूर्ण समाज एक भगवंताचे अंशज आहेत, त्यांना भगवंताच्या सेवेत लावलं पाहिजे. आणि त्यांना दाखवून दिलं पाहिजे की अशा प्रकारे संपूर्ण संपत्ती भगवंताची आहे, तुमची नाहीये. आणि त्या संपत्तीचा उपयोग भगवंतासाठी केला पाहिजे. तर समाजातील लोकांना, आणि त्या समाजातील लोकांना भगवंताच्या सेवेमध्ये त्यांना आणलं पाहिजे. दुसरं आहे इस्कॉन मध्ये आणि आपल्या जीवनामध्ये. इस्कॉन मध्ये कशा प्रकारे, 1, 2, 3. पहिला होता की ईशावास्यमिदं सर्वं, दुसरं कुर्वन्येह कर्माणी, आणि तिसरं ते असुऱ्या ते नाम लोका. तर आपल्या जीवनामध्ये आणि इस्कॉनमध्ये कशा प्रकारे आपण पालन करू शकतो, म्हणजे आपल्याला भक्ती केली पाहिजे. विशेष करून भगवंताला केंद्रस्थानी ठेवून आपल्याला काय केले पाहिजे, भक्ती केली पाहिजे. आणि विशेष करून आपल्या जीवनात ईश्वर पालन, व्यवहारिक विधी व लाभ सांगा. तर सर्वात महत्वाचं आहे की शेवटचं, ईशावास्य तत्वाचे पालनाने व्यवहारिक विधी व लाभ सांगा. पालनाचे, आपण जर जीवनामध्ये ईशावास्य भावनेमधून पालन केलं आपण संपूर्ण, तर आपल्या जीवनामध्ये काय काय लाभ होतील आपल्याला. काय होईल आपल्याला लाभ, आपण भगवंताच्या धामाची प्राप्ती करू शकतो. आणि व्यवहारिक विधी पण सांगितलेले आहे, म्हणजे भक्ती योग करायचा आपल्याला संपूर्ण 24 तास जे काय कार्य करतो भगवंताला केंद्रस्थानी भक्ती करायची संपूर्ण अशा प्रकारे. आणि असं नाही एक प्रश्न नाही, प्रत्येकाचा वेगळ्या प्रश्नाचं उत्तर असू शकतं अशा प्रकारे, की तुम्ही तुमच्या जीवनामध्ये कसा कृष्ण भक्तीचं पालन तुम्ही कसं करा. तर एवढाच प्रश्न आहे माझा, प्रश्न उत्तर. तर त्याचे व्यवहारिक विधी व लाभ सांगा. व्यवहारिक विधी म्हणजे भक्ती करायचं आहे, आणि भक्ती केल्याने काय करू आपण, भगवंताच्या धामाला जाऊ शकतो. तर हे विधी आणि लाभ एवढंच आहे याच्यामध्ये. पण ह्याच्यामध्ये छोटे प्रश्न प्रश्न येणार आहे त्यामध्ये. हे समोर दिले आहेत तुमच्याकडे छोटे प्रश्न, माझ्या बाजूला सर्व छोटे प्रश्नच आहेत ते संपूर्ण. ते सर्व पाठांतर करायला समजत 100-150 प्रश्न असतील. ठीक आहे सिद्धी माता, प्रश्न विषय समजला हा तुम्हाला. हा, थँक्यू. हरे कृष्ण प्रभूजी. व्यवहारिक आपल्या जीवनामध्ये आपण पालन करतो, त्याचे लाभ आणि विधी तेवढं सांगायचं बस पालनाचे. व्यवहारिक विधी काय आहे आणि लाभ काय आहे, तेव्हा भक्ती करायची आहे. आणि नंतर लाभ काय आहे, भगवंताच्या धामाची प्राप्ती. हा, तीन द्या पूर्वी 1 मिनिट अटेंडन्स घ्यायचा आहे. कुठला विधी, म्हणजे भक्ती करायची आपल्याला. त्याची विधी, भक्तीचे जे विधी आहेत ना संपूर्ण, ते विधी करायचे आहे. आणि भक्ती केल्याने लाभ काय होईल, अनर्थ दूर होतील, भगवंताची कृपा प्राप्त करू, भगवंताच्या धामाला जाऊ शेवटी सगळे अशा प्रकारे. हा, विधी आणि लाभ दोनच आहेत त्यामध्ये. अलका सातपुते माताजी आहेत का? हरे कृष्ण प्रभूजी. माताजी पहिल्यांदा ऑनलाईन मध्ये आहेत. अजय कृष्ण प्रभू, अमृता पादे माताजी, अमृतवाणी माताजी, अर्चना हिंडलकर माताजी,
भरपूर अटेंड करतात. आर्यन प्रभू, बालाजी बेलखेडे प्रभूजी, हरे कृष्णा प्रभु जी, दंडवत प्रणाम। बलभद्र राम प्रभूजी, भारती मिरजकर माताजी, चित्रा सखी देवी माताजी, माताजी गेले नरसिंह बाला, दीपिका शेट्टी माताजी, गायत्री कुलकर्णी माताजी, गुरुनाथ लाड प्रभूजी, जयंत कुलकर्णी प्रभू, जे आहेत पण बोलत नाही. ज्योत्सना पांडा माताजी, माताजी गेल्यास पण बापू अनुभूचे होते ते. केशव गोविंद प्रभू, ललित गौर प्रभू, हरी बोल. हरी माधुरी राजा माताजी, हरे कोण? कृष्णा प्रभु जी, हरि बोल, हरे कृष्णा। हाँ दंडवत प्रणाम. हाँ तुमका दंडवत absent टाकलं. प्रणाम। ज्योत्सना आपका बोल absent रही हूँ। डाल दिया, absent डाल दिया था मैं आपका. मनीष पाध्ये प्रभूजी आहेत का? मारुती आसबे प्रभू, मेघना गोपी देवी माताजी, मुरली मनोहर प्रभू, हरे कृष्णा. नरसिंह दर्जी प्रभू, ओम तळेकर प्रभू, भक्तांची जर पूर्ण उपस्थिती नसेल तर ते परीक्षा देऊ शकणार नाहीत नंतर. 12 क्लास मध्ये 8 क्लास उपस्थित राहिलं पाहिजे. रघुकुल प्रभू 8+. आहेत का? रघुकुल प्रभू, राम मोहन प्रभू, हरे कृष्णा, दंडवत प्रणाम प्रभु। रुक्मिणी कृपा देवी माताजी, हरे कृष्ण, दंडवत प्रणाम प्रभु जी। रुपेश पाध्ये प्रभूजी, हरे कृष्णा प्रभु, दंडवत प्रणाम। ऋतुजा पाध्ये माताजी, प्रणाम. साधना भक्ती माताजी, सिद्धी कदम माताजी, हरे कृष्ण प्रभुजी, दंडवत प्रणाम. हाँ सिद्धी कदम माताजी, हरे कृष्ण प्रभुजी, हाँ दंडवत हाँ प्रणाम. ठीक आहे. श्रीकांत कदम आहेत का? श्रीकांत कदम प्रभूजी, सुजाता गौरव माताजी, सुंदरी कालिंदी माताजी, हरे कृष्णा प्रभु जी, दंडवत प्रणाम। सुरेखा कारगे माताजी, सुरेखा कारगे आहेत का? सुरेश गिजे प्रभूजी, हरे कृष्णा प्रभू. सुषमा बेलखेडे माताजी, हरे कृष्ण प्रभु जी, दंडवत प्रणाम। स्वाती सुनील पाटील माताजी, हरे कृष्णा प्रभु जी, दंडवत प्रणाम। तरणी गौरी माताजी, हरे कृष्णा प्रभु जी, दंडवत प्रणाम। पिया पाठक माताजी, आहेत का? पिया पाठक माताजी, माँ अरे भात हेलो, दिल्या तमला बेटा। हरे कृष्ण प्रभु जी, दंडवत प्रणाम। उज्ज्वला भक्ती देवी माताजी, हरे कृष्ण, हाँ हाँ आहे, ठीक आहे माताजी. टिया फाटक माताजी। हो हो. विद्या धर्माधिकारी माताजी ऑनलाईन मध्ये आहेत, हरि बोल अमेरिकेवर. प्रभु जी, दंडवत प्रणाम। विद्या खांबेकर माताजी, व्रजभूमी लीला देव माताजी, हे पण ऑप्शन आहे. धन्यवाद आपल्या सर्वांचं उपस्थित राहिल्याबद्दल. सुरुवात करणार आहोत.
त्रिशोपनिषद मंत्र क्रमांक 4. अनेज देक मनसो जवियो अनेज देक मनसो जविये नयन देवा नैनम देवाप्नुवता पूर्वमर्षात् नैनदैवा अप्नुवं पूर्वमर्षत् तद्धावतो ज्ञातो तिष्ठा तद्धावतो ज्ञाते तस्मिन्नपो तिष्ठत मातरिक्ष्वा ददाति स्मिन्नपो मातरिक्ष्वा ददाति अनेजत स्थिर एकम एक मनसा मनापेक्षा अधिक जवीय तीव्र गती न नाही येनम हे भगवंता देवा इंद्रा सारख्या देवता आपनुवन पोहोचू शकतात पूर्वम सर्वप्रथम आरशात जलद गतीने चालून ते धावत जे धावत आहेत अन्यान दुसरे ते ती पार करून जातो तिष्ठन एका जागी स्थिर राहून तस्मिन त्यांच्यामध्ये भगवंतामध्ये आप पाऊस महातरीश्वा वायू व प्राण्यांच्या देवता ददाती देतात. भाषांतर ऑनलाईन मध्ये वाचू शकता कोण आहे पुस्तक ऑनलाईन मध्ये भक्त आहेत ते कोण? हो मी वाचू का हरे प्रभूजी? कृष्णा प्रभू. हा विद्या धर्माधिकारी माझे वाचवा. हा भगवंत जरी आपल्या धामात स्थित असले तरी ते मनापेक्षा अधिक वेगवान आहेत व इतर सर्वांना ते धावताना मागे टाकू शकतात. शक्तिशाली देवताही त्यांच्याजवळ येऊ शकत नाहीत. ते जरी एका जागी स्थित असले तरी वायू व पाण्याचा पुरवठा करणाऱ्यांवर त्यांचे नियंत्रण असते. भगवंत सर्वश्रेष्ठ आहेत. हरे धन्यवाद कृष्ण. थँक्यू माताजी. प्रभूजी. हरे कृष्ण. तर मंत्र 4 मध्ये आता आपण 3 मध्ये पाहिलं की सूर आणि असुराबद्दल वर्णन केलं. दुसऱ्यामध्ये आपण पाहिलं होतं की कर्म आणि अकर्माबद्दल विकर्माबद्दल आणि पहिल्यामध्ये ईशावास्य इदम सर्व संपत्ती भगवंताची आहे चर्चा केली. मंत्र 4 मध्ये आहे की कशा प्रकारे आत्मघाती भगवत ज्ञानामध्ये मग्न का होत नाहीत. तर कंटिन्युएशन आहे तिसऱ्या मंत्राचं की जे आत्मघाती आहेत आत्मेची हत्या करणारे भगवंत भक्ती करत नाहीत त्यांचे आपण गुण पाहिले. तर भगवत ज्ञानामध्ये मग्न का हे लोक भक्ती का करत नाहीत समस्या आहे. तुम्ही विचार करा की भक्ती करत नाहीत लोक तर का करत नाहीत कारण भगवान भौतिक मनाला अचिंत्य आहेत. भगवत हे आत्मघाती लोक भगवत ज्ञानामध्ये मग्न का होत नाहीत कारण भगवंत भौतिक मनाला अचिंत्य आहेत. जेव्हा भगवंत आपल्याला बुद्धी देतील तेव्हाच आपण त्यांना जाणू शकतो. तर पहिला आहे की एक तर भक्ता संघामध्ये पण भक्ती करू शकतो आणि दुसऱ्या भक्ती करण्यासाठी भगवंताची कृपा पण पाहिजे. म्हणून बरेच लोक म्हणतात की भगवंताचं जर बोलवणं आम्हाला येईल तर आम्ही मंदिरामध्ये समोर जातात. समोरच हात पाय चप्पल काढून नमस्कार करतात आतमध्ये येत नाहीत. भगवंताचे द्वार तर उघडेच आहेत. भगवान बोलवत आहेत पण म्हणतात की आम्हाला बोलवणं आलं नाही. भगवान स्वतः येतील त्यांच्या घरी चल बाबा माझ्या दर्शनात चल तर त्यावेळेस आम्ही येऊ. तर ते पण चुकीचा हे आहे सुविधा आहे गेलं पाहिजे की दर्शन करून गेलं पाहिजे. तर म्हणून भगवंत भौतिक मनाला अचिंत्य आहेत समजू शकत नाही की कशा प्रकारे भगवंताला समजायचं ते अशा प्रकारे. म्हणून भगवंत आपल्याला बुद्धी देईल तेव्हाच आपण त्यांना जाणू शकतो. हे लोक म्हणतात अशा प्रकारे की भगवंत ज्याला बुद्धी देतील बोलावा येईल त्यावेळेस आम्ही त्यांना जाणू शकतो. ह्या मंत्रामध्ये सांगितले आहे की कृष्ण आपल्याला धामात स्थित असले तरी ते स्वरूपी आहेत. या मंत्रामध्ये सांगितलेलं आहे की अनेज देक मनसो जवयो नैना विद्या आपनुवत पूर्ण वर्ष तद्धावतो अन्यान ते तिष्ठतस्मिन नपो मातरीश्वर ददाति. तर म्हणतात की या मंत्रामध्ये सांगितलेलं आहे की भगवंत आपल्या धामात कुठे कृष्ण गोलोक वृंदावनामध्ये असतात त्या धामात स्थित असले तरी ते सर्वव्यापी आहेत. त्या ठिकाणी स्थित आहेत भगवंत. एको बहुशा विद्यार्थी कामा भगवान एका ठिकाणी आहेत त्यांच्या धामामध्ये आहेत पण ते सर्व ठिकाणी उपस्थित कशाद्वारे सूर्य चंद्र हवा पाणी झाडे त्यांच्या शक्तीच्या द्वारे भगवंत सर्व ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना आपल्या कल्पनेने नाही तर त्यांच्या कृपेने समजू शकतो. भगवंतांना जाणायचं असेल तर कल्पना करून समजणार नाही की भगवंत असे आहेत तसे आहेत तर त्यांच्या कृपेने समजू शकतो. भगवंताच्याच कृपेने भगवंताला समजू शकतो. म्हणून भगवंत म्हणतात की भक्त्या माम अभिजानाती भक्त्या त्वरेण शक्त्या. भक्ती म्हणजे काय भगवंताची कृपा आहे. तर केवळ भक्ती करून किंवा भगवंताच्या कृपेनेच भगवंताला समजू शकतो. ज्ञानाद्वारे सौंदर्याद्वारे शक्तीद्वारे पंडिताद्वारे आपण समजू शकत नाही. ते मोठमोठे हिरण्यकशिपू रावण जरासंध शिशुपाल विद्वान लोक होते भगवंताला समजू शकले नाहीत.
म्हणून विद्वत्ता ही भगवंताला समजण्यासाठी योग्य मार्ग नाहीये. तर म्हणून आपल्या कल्पने नाही तर त्यांच्या कृपेने समजतो. म्हणून भगवंताची भक्ती करण्यासाठी पण भगवंताची कृपा पाहिजे. पण त्यासाठी काय केलं पाहिजे आपल्याला? त्याने कमी प्रयत्न तरी केले पाहिजे आपल्यासाठी. तुम्ही म्हणाल की मी घरामध्ये बसतो भौतिक कार्य करण्यासाठी पण, आणि सर्व माझ्या घरी येईल, तर असं होईल का? तर बाहेर जावं लागतं तुम्हाला, ट्रेन लोकल बस पकडावं लागेल, काम करावं लागेल, मेहनत करावं लागेल, घरी यावं लागेल, तर तुम्हाला धन प्राप्त होईल. म्हणून प्रभात म्हणतात की यांना जर राजा सिंह आहे, तर तो म्हणेल की मी एकाच ठिकाणी राहतो आणि सर्व हरीने जे माझ्या तोंडामध्ये येऊन पडेल, असं कधी होईल का? त्याला पण बाहेर जाऊन कर्म करावं लागतं. म्हणून नाही सुप्तचे सिंहाचे मर्ग येते मुखे जना. तर सिंहपणाची अपेक्षा करू शकणार नाही की माझ्या तोंडात ते हरिण पडेल. तर प्रभात म्हणतात की तो हिरण हरिण येईल आणि त्याच्यामुळे तोंडामध्ये लगे करून निघून जाईल. तो अशा प्रकारे तोंडात उघडून बसला. कर्म केलं पाहिजे अशा प्रकारे. तर हे असे काही लोक म्हणतात की भगवंताच्या कृपेशिवाय जाऊ शकत नाही, पण तुम्हाला प्रयत्न तर करावा लागेल का जाण्यासाठी? मंदिरामध्ये तरी यावं लागेल का तिथे? मंदिरामध्ये आज दर्शन घ्या, प्रसाद खा, भक्तांना भेटा, अशा प्रकारे तुमची भक्ती चालू होऊ शकते. म्हणून कल्पना नाही तर त्यांच्या भगवंताच्या कृपेने भगवंताला समजू शकतो. तर अनुवाद याचा, भगवंत आपल्या धामात स्थित आहेत. भगवान आपल्या धामात स्थिर आहेत. कुठल्या भगवंताचं? गोलोक वृंदावन धाम आहे. भगवंत त्या ठिकाणी उपस्थित आहेत. मनापेक्षा अधिक वेगवान आहे, सर्वांना धावताना मागे टाकू शकतात. मनापेक्षा वेगवान आहे. मनाचा किती वेग आहेत अशी मिनिटाला? हा, अमेरिकेत जाऊ शकते काय? एका सेकंदामध्ये जाऊ शकता या ठिकाणी, एका सेकंदामध्ये जाऊ शकतो, एवढा मनाचा वेग आहे. असं कुठलं वाहन आहे? सर्वांना धावताना मागे टाकू शकतात. मनापेक्षा पण वेगवान आहे भगवंत. एका क्षणामध्ये इथे येऊ शकतात, कुठे जाऊ शकतात. पण असं कोणी म्हणणार नाही रे भगवंत निराकार आहे, भगवंत नाही, तसं नाही म्हणत. भगवंत त्याच्या धामामध्ये आहेत, पण सर्व ठिकाणी उपस्थित आहेत आणि सर्वांना धावताना मागे टाकू शकतात. कालव्यांची कथा आहे कृष्णलीलेमध्ये, मथुरेच्या वेळी. कालवेन एक मुस्लिम राजा होता आणि मथुरेवर युद्ध करण्यासाठी आला. एका बाजूने जरासंध, दुसऱ्या बाजूने कालवेन. तर भगवंत रण सोडून पळू लागले आणि त्या कालवेन भगवंताच्या पाठीमागे पळत होता. पण भगवंताला पकडू शकत, भगवंत चालत होते आणि तो पळत होता. म्हणून हे ऋषी मुनी, साधू मुनी आहेत, मनाच्या गतीने भगवंताला पकडण्याचा प्रयत्न करतात. भगवंतांना पकडू शकले नाही त्यांनी. अशा प्रकारे मनुसा मुनी पुंगवाना, अशा प्रकारे वायू रथापि मनुसा मुनी पुंगवाना, ते पण समजू शकले नाहीत. तर अशा प्रकारे भगवंत इतके वेगवान आहेत की भगवंताला कोणी पकडू शकत नाही. म्हणून फक्त यशोदा मातेने त्यांच्या भक्तीद्वारे भगवंताला पकडले आणि त्यांना बांधलं. बाकी कोणी बांधू शकला नाही. सर्वांना मागे शक्तिशाली सुद्धा देवता त्यांच्या जवळ येऊ शकत नाहीत. इंद्र, चंद्र, सूर्य, ब्रह्माजी हे पण त्यांच्या जवळ येऊ शकत नाहीत. वायू व पावसाच्या देवतांना नियंत्रण करतात. वायुदेवाला पण नियंत्रण करतात. पावसाचा देवता कोण आहे? इंद्रदेव. त्याला पण नियंत्रण करतात भगवंत. तर हे भगवंताचं काय आहे, त्याचा हे अनुवाद आहे. श्लोक क्रमांक, मंत्र क्रमांक 4. धामास्थित आहेत, मनाचे वेगवान आहेत, शक्तिशाली आहेत, देवता पण त्यांना समजू शकतात. म्हणून भगवंत म्हणतात की नमे विदु सुरगणा प्रभवना महर्षया महारथी देवाना महर्षीना सर्वशा. तर मी मोठमोठे ऋषी आहेत, देवता आहेत, त्यांना पण मी ते पण मला समजू शकत नाहीत. अशा प्रकारे त्याच्याकडे भरपूर उद्युत आहे. बघून केवळ भक्तीने तुम्ही मला समजू शकता. ते सर्वश्रेष्ठ आहेत. भगवान काय आहेत? सर्वश्रेष्ठ, सर्वापेक्षा श्रेष्ठ. भगवंतापेक्षा कोणीही श्रेष्ठ नाही. विभाग एक आहे कृष्णाचे स्थान आणि शक्ती. आता आपण पाहिलं ठीक आहे, कृष्ण भगवत धामामध्ये आहेत, त्यांचे स्थान काय आहे आणि भगवंताच्या शक्ती काय आहेत. भगवंताला कशा प्रकारे समजलं पाहिजे, कृष्णाचं स्थान, त्या शक्ती काय आहेत, हे विभाग 1 मध्ये वर्णन आहे. तर भगवंताचे स्थान आणि शक्ती काय आहेत? अचिंत्य आहेत. म्हणजे भौतिक बुद्धीने त्याला समजू शकत नाही तुम्ही भगवंतांना, की भगवंत असे आहेत, तसे आहेत, असे का करतात, तसे का करतात. त्याच्या पलीकडे आहेत. ब्रह्माजी समजू शकले नाहीत, इंद्र समजू शकला नाही आणि शिवजी समजू शकले नाहीत भगवंताला. आपण ब्रह्मलीलेमध्ये पाहतो की ब्रह्माजीने भगवंताची परीक्षा घेण्याचा प्रयत्न केला. अरे एक छोटासा बालक कसं काय भगवंत असू शकतो? अशा प्रकारे भगवंताने स्वतःला विस्तार केला, करोड करोड बालक आणि गायी बछड्यामध्ये रूपांतरित केलं. इंद्राने रे कृष्ण कसे भगवंत असं माझी कशी काय पूजा बंद करू शकत?
वृंदावन पाऊस त्यांनी चालू केला, भगवान गोवर्धन पर्वत उचलला, त्यावेळी इंद्र येऊन त्यांची शरणागती घेतली. मोठमोठे देवता भगवंताला समजू शकत नाहीत, अचिंत्य आहेत भगवंत. तर आपल्यासारखे लोक काय समजणार भगवंताला? कृष्ण असे आहेत तसे तशा प्रकारे. तर हे कृष्णाचे स्थान आणि शक्ती आहे, अचिंत्य आहे. भौतिक बुद्धीद्वारे भगवंताला आपण समजू शकत नाही. म्हणून ब्रह्मसंहितेमध्ये वर्णन आहे, चिंतामणी प्रगसद्म कल्पवृक्ष लक्षावते सुरभी इकायंतम लक्ष्मी सहस्त्र सत्र संबर सेवे मानव गोविंद माने पुरुषम तमो भजन. म्हणून ब्रह्मसंहितेमध्ये ब्रह्माजी वर्णन करतात की भगवंताच्या धामाबद्दल. भगवंताचं धाम कसं आहे? गोलोक वृंदावन. चिंतामणी, चिंतामणी जे दगड आहेत, पत्थर, त्याच्यापासून बनलेलं भगवंताचं धाम आहे. भौतिक जगामध्ये मनीची चिंता असते लोकांना, पण त्या ठिकाणी चिंतामणी दगड आहे, त्यानं धाम बनलेले आहे. प्रकार सहज मग त्या ठिकाणी काय आहेत? कल्पवृक्ष आहेत. काय पण इच्छा केला तुम्ही ते सर्व प्राप्त होणार. भौतिक इच्छा नाही, सर्व आध्यात्मिक इच्छा सर्व प्राप्त होईल. त्या ठिकाणी पुस्तक वितरण नाही, क्रिश्चन नाही, काही नाही. तुम्ही जे काय म्हणाल ते तुम्हाला प्राप्त होईल. लक्षावते सुरवीर पालयंत. आणि किती आहेत? लाखो लाखो गायी आहेत त्या ठिकाणी भगवंता गोलकृतामध्ये. आणि किती गोपी किती आहेत? हजारो हजारो गोपी आहेत. लक्ष्मी सहस्र सम्राट शेळ मानव अशा प्रकारे ते भगवंताची काय करतात? सेवा करतात. तर हे भगवंताचं असं धाम आहे. ब्रह्मसंहितेमध्ये ब्रह्माजी वर्णन करतात. भगवंताचे दिव्य धामाला गोलोक म्हणतात. गोलोकात ते लीला करतात. तरी त्याच्या आचरण शक्तीने एकाच वेळी सर्जनात्मक शक्तीच्या प्रत्येक भागात पोहोचू शकतात. भगवंत तेवढ्या आपल्या गोपीच्या याच्याबरोबर लीला करतात त्या ठिकाणी, तरी पण त्याच्या अचिंत्य शक्तीने एकाच वेळी सर्जनात्मक शक्तीच्या, म्हणजे भौतिक जगत आहे, अनेक जगत आहेत, तर त्या 14 लोक आहेत, सर्व ठिकाणी भगवंत एका क्षणामध्ये त्या ठिकाणी भगवंत पोहोचतात. तर ही भगवंताची काय आहे? शक्ती आहे. भगवंताचं स्थान आहे गोलोक वृंदावन, आणि भगवंताची शक्ती आहे हे अशा प्रकारे अचिंत्य शक्तीने, म्हणजे त्याचे चिंतन पण करू शकत नाही, कल्पना पण करू शकणार नाही आपण की अरे भगवंत कसे करतात ते, आपल्या पलीकडे पुढे आहे. म्हणून कल्पना करायला सोडून दिलं पाहिजे. भगवंत असे आहेत तसे आहेत, जसं शास्त्रामध्ये वर्णन आहे ते सरळ मनाने स्वीकार केलं पाहिजे तुम्ही की भगवंताचं धाम आहे, भगवंत एवढे शक्तिवान आहेत, भगवंताने या लीला केलेल्या आहेत, हे सगळं स्वीकार केलं पाहिजे. तर तुम्ही तर्क जर केला तर ते समजू शकणार नाही आपण तर्काद्वारे. हे आपल्या बुद्धीच्या अचिंत्य आहे. दुसरं आहे विष्णू पुराणामध्ये वर्णन आहे. पहिलं होतं ब्रह्मसंहितेमध्ये भगवंत अचिंत्य आहेत, ब्रह्मसंहितेमध्ये होतं. तर दुसरं भगवंत अचिंत्य कसं आहेत, तर हे विष्णू पुराणामध्ये वर्णन आहे. विष्णू पुराणामध्ये एक श्लोक आहे की विष्णू पुराणामध्ये एक श्लोक आहे, पण तो श्लोक या ठिकाणी दिलेला आहे. विष्णू शक्ती पराप्रोक्ता, तो असा एक श्लोक आहे. अग्नीपासून निघणाऱ्या उष्णता व प्रकाशाप्रमाणे त्यांच्या शक्ती आहेत. त्याच्यावर अग्नी तुम्ही करता तर त्यापासून दोन कार्य होतात. एक तर होतो प्रकाश होतो, आणि दुसरं काय होतंय? उष्णता निर्माण होते, गरमी होते. आग लावल्यानंतर उष्णता निर्माण होते आणि प्रकाश होतो, दोन गोष्टी. तर त्यांच्या भगवंताची शक्ती आहे तशा प्रकारे. जेव्हा सूर्य उगवतो तर समजलं पाहिजे की भगवंत आले दर्शन देण्यासाठी. अशा प्रकारे चंद्र आले तर भगवंत आले. अशा प्रकारे वारा आहे, पाऊस आहे, हवा आहे, सर्व जे काय आहे ह्या भगवंताच्या शक्ती आहेत. अशा प्रकारे भगवंत त्या शक्तीपासून अभिन्न आहेत. अग्नी एका जागी उपस्थित असून आपले उष्णता प्रकाश पसरू शकतो. अग्नी एकाच ठिकाणी आहे. सूर्य कुठे आहे आता? सूर्य लोकांमध्ये आहे. आपल्याला या ठिकाणी सूर्यप्रकाश मिळतोय, प्रकाश पण मिळतोय आणि उष्णता पण मिळते. पण कुठे आहेत भगवंत? सूर्य लोकांमध्ये आहेत, इथं नाही. सूर्य लोकांमध्ये आहेत. तर त्याच प्रकारे भगवंत कुठे आहेत? त्याच्या धामामध्ये आहेत. तर धामामध्ये राहून आपल्या शक्तीच्या रूपाने या ठिकाणी काय करतात? कार्य करतात, संपूर्ण पालन करतात जीवांचं. त्याचप्रमाणे भगवान दिव्य धामात राहून आपल्या विभिन्न शक्तींना सर्वत्र पसरवतात. एको भुवना विधान, त्याच्या एका ठिकाणी उपस्थित आहे भगवंत. भगवंताने या ठिकाणी यावं लागत नाही कार्य करण्यासाठी. तर त्या ठिकाणी राहतात भगवंत, त्या ठिकाणी राहूनच आपल्या शक्तीद्वारे संपूर्ण कार्य करतात. संपूर्ण विभिन्न शक्तींना सर्वत्र भगवंता किती शक्ती आहेत? अनेक शक्ती आहेत. भूमी रको दानो वायू खन बुद्धी वरंची, अशा प्रकारे भूमी आहे, पृथ्वी, अग्नी, जल, वायू, आकाश, होता अनेक शक्ती आहेत. अनेक शक्ती आपल्या ह्याच्याद्वारे भगवंत एकाच ठिकाणी राहतात आणि आपल्या विविध शक्तीला भगवंत हे पुरवतात. ह्याचं वर्णन आहे विष्णू पुराणामध्ये वर्णन आहे. भगवंताच्या किती शक्ती आहेत? प्रमुख 3 शक्ती आहेत. भगवंताच्या किती शक्ती आहेत? 3 शक्ती आहेत. तर आपल्या या ठिकाणी वर्णन होतं की भगवंत आपल्या धामात राहतात आणि आपल्या अभिन्न शक्तींना सर्वत्र पसरवतात.
तरी अभिन्न भगवंत शक्ती आहेत, पण त्यापैकी प्रमुख 3 शक्ती आहेत. कुठल्या आहेत? अंतरंगा, बहिरंगा आणि तटस्थ शक्ती. तर अंतरंगा शक्ती काय आहे? आध्यात्मिक भगवंत धामामध्ये असते. भगवत धाम याचे प्रकाट्य आहे. आध्यात्मिक शक्ती भगवंताच्या धामामध्ये राहते. तर प्रश्न निर्माण होतो अशा प्रकारे की भगवंताच्या 3 प्रमुख शक्ती कुठल्या आहेत? अंतरंगा, बहिरंगा आणि तटस्थ. तर जेवढा प्रश्न विचारलाय तेवढंच उत्तर तुम्हाला द्यायचंय. हातारा शक्तीचं विश्लेषण तुम्हाला माहित असेल, हे तरी चांगलं आहे, पण पूर्ण एक पानाचं उत्तर लिहायची गरज नाही तुम्हाला. प्रश्न आहे याच्यामध्ये की भगवंताच्या 3 शक्ती कुठल्या आहेत? अंतरंगा, बहिरंगा आणि तटस्थ. पण समजलं पाहिजे की अंतरंग शक्ती काय आहे, बहिरंग शक्ती काय आहे आणि तटस्थ शक्ती काय आहे. तर अंतरंग शक्ती ही भगवंताचं धाम आहे, आध्यात्मिक आकाश. बहिरंगा शक्ती आहे भौतिक जगत, या शक्तीचे प्रकट आहे. ही भौतिक जगत आहे, बहिरंगा शक्ती आहे संपूर्ण. आणि याची अध्यक्षता कोण आहे? दुर्गा देवी आहे. मया अध्यक्षेने प्रकारची श्वेत चराचर. दुर्गा देवी एक स्त्री फार शक्तिशाली आहे आणि ह्या संपूर्ण जगताची काय करते? नियंत्रण करते ते संपूर्ण. आणि त्या लोकाला काय करते? 3 प्रकारचे ताप देते ते. तिसरा आहे तटस्थ शक्ती. वायू, पाऊस, प्रकाश इत्यादी प्राकृतिक वस्तूचे नियंत्रण देवता, संपूर्ण देवता. म्हणजे जीवाला पण म्हणलेलं आहे, जीव पण तटस्थ शक्तीमध्ये आहे. अंतरागामध्ये पण नाही, बहिरागामध्ये तटावरच आहे. आतमध्ये पण नाही, बाहेर पण येतात, तटामध्ये तशा प्रकारे. तर हे देवता पण तटस्थ शक्तीमध्ये आहे संपूर्ण. एक जीवात्मा जीवतत्वामध्ये येतात, तर त्याचे आपण जीव पण आहे तटस्थ शक्तीमध्ये आहोत. तर अशा प्रकारे 3 शक्ती आहेत, अंतरंगा, बहिरंगा आणि तटस्थ. तर म्हणून असंख्य शक्ती आहेत. तर त्या असंख्य शक्तीपैकी त्या भगवंताच्या 3 प्रमुख शक्ती आहेत. भौतिक जगात बहिरंगा शक्ती, अंतरंगा जगात आध्यात्मिक जगात अंतरंगा शक्ती, आणि वायू, पाऊस, प्रकाश इथे प्राकृतिक वस्तू जे देवता आहेत संपूर्ण 33 कोटी देवता आहेत, ती संपूर्ण तटस्थ शक्तीमध्ये येतात. त्यामध्ये ब्रह्माजी आहेत, शिवजी आहेत, सर्व सर्व त्यामध्ये आहेत संपूर्ण 33 कोटी देवतांमध्ये. मनुष्यासहित इतर निम्नस्तरीय जीव, मनुष्य आणि इतर निम्नस्तरीय जीव काही जीव जंतू आहेत, तर ते पण तटस्थ शक्तीमध्ये येतात. तर या 3 शक्ती आहेत आणि 3 शक्तीमध्ये संपूर्ण 3 लोक या ठिकाणी कार्य करतात. तिसरा आहे परमपुरुष. ईशोमध्ये सांगते की परम सत्य आहे, व्यक्ती आहे. ईशोमध्ये सांगते की परमपुरुष जे आहेत, पहिला आपण पाहिलं की भगवंताच्या शक्ती, आणि पहिला होतं की भगवंत अचिंत्य आहेत, दुसरं पाहिलं भगवंताची शक्ती, तर तिसरं आहे भगवंत परमपुरुष आहेत. भगवान श्रीकृष्ण परमपुरुष आहेत, त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ कुणी. ईश्वरने सांगते की परम सत्य व्यक्ती आहे. परम सत्य कोण आहे? म्हणजे भगवान जे आहेत निराकार नाहीत, एक हवा नाही किंवा उष्णता नाही किंवा प्रकाश नाही, तर भगवंत एक परम सत्य म्हणजे एक व्यक्ती आहेत. हे ईश्वरनिषेध आपल्याला सांगते. साकार रूपात आहे, भगवंताला एक रूप आहे. भगवंताचं रूप असं आहे सत, चित आणि आनंद रूप आहे भगवंताचं. शाश्वत आहेत, चेतनामय आहेत आणि आनंदमय आहेत. तसं आपल्याला रूप आहे ना, शाश्वत आपला काही नाश होत नाही, चेतनामय, खातो, बोलतो, चालतो, सर्व करतो, आणि आनंद घेणे आपलं कर्तव्य आहे. अशा प्रकारे त्याचप्रमाणे आपण एक व्यक्ती आहोत, त्याप्रमाणे भगवंत एक व्यक्ती आहे. तर विभाग 2 आहे. भगवंताला मग कोण जाणू शकते? तर भगवंताची व्याख्या आपण पाहिली. भगवंत धामामध्ये राहतात, सच्चिदानंद आहेत, आणि काय आहे ते? एक व्यक्ती आहेत. भगवंताला एक रूप आहे, सच्चिदानंद रूप. पण आपण आरच्या वगैरे भगवंत आलेले आहेत. भगवंत साकार रूपाने त्याची पूजा करतो आपण, निराकाराची पूजा काही आपण करत नाही. पण तुकाराम महाराज म्हणतात एका अभंगामध्ये की निराकाराची वाणी ऐकत नाही काही. निराकाराची वाणी आहे मायावाद, ती भगवंत निराकार आहेत, तिच्या वाणी ऐकत नाही. तुकाराम महाराज कोण होते? साकारवादी होते, विष्णूची विठ्ठलाचे भक्त होते संपूर्ण. अशा प्रकारे विभाग 2 आहे. भगवंताला कोण जाणू शकत नाही? तर भगवंताला भक्त जाणू शकतो. तर भगवंताला कोण पुढे आहे वर्णन, भगवंताला कोण जाणू शकतो आणि कोण जाणू शकत नाही? तर कोण जाणू शकत नाही विभाग 2 आहे. भगवंताला कोण जाणू शकत नाही? तार्किक तर्क करणारे, भगवंत असे आहेत, तसे आहेत, निराकार आहेत, हे आहेत, ते आहेत, साकार आहेत, निर्गुण आहेत, अशा प्रकारे वेगवेगळे तर्क करतात. अशा प्रकारे तर्क करणारे भगवंताला समजू शकत नाही. पंथाच तो कोटी शतवत्स समगम्य वायू रथकी मनुसा मुनिपुंगवाना. अशा प्रकारे तर हा जो ब्रह्मचित्राचा श्लोक आहे, कशा प्रकारे? पंथाच तो कोटी शतवत्स समगम्य वायू रथकी मनुसा मुनिपुंगवान. वाऱ्याच्या गतीने तरी ते भगवंताने चिंतन केले योगी लोकांनी, तरी पण ते भगवंताला समजू शकत नाहीत. अशा प्रकारे तर्काद्वारे पण भगवंताला समजू शकत नाही. एक अगत तत्वज्ञानाने वायू किंवा मनाच्या वेगाने
याचं भाषांतर आहे. एका अभक्त तत्वज्ञान, तो भक्त नाहीये, वायू किंवा मनाच्या वेगाने लाखो वर्ष अंतरिक्ष यात्रा केली तरी परमसत्य आपल्यापासून फार दूर असल्याचे त्याला आढळून येईल. चंद्रावर सूर्यावर जरी किती विग्रहण गेला तरी भगवंताला समजू शकणार. चंद्रावर जाईल, सूर्यावर जाईल, पण भगवंताच्या धामाला जाणं शक्य आहे. तर त्या ठिकाणी जायचं असेल, एकच मार्ग आहे. कुठला यान आहे? भक्ती. तर भक्तीद्वारे तुम्ही त्या ठिकाणी जाऊ शकता. तर त्याला समजून येईल, कितीतरी भक्त नाही, अभक्त आहे, कितीतरी अंतरामध्ये किती प्रवास केला तरी त्याला समजेल की आपल्यापासून फार दूर आहे. त्याला ते आढळून येईल भगवंताच्या धामामध्ये. दुसरा आहे निराकारवादी. पहिला होतं तार्किक, तर्काद्वारे समजू शकत नाही किंवा बुद्धीद्वारे समजू शकत नाही. दुसरा आहे निराकारवादी. कोण आहे निराकारवादी? भगवंताच्या विभिन्न शक्ती सर्वत्र स्थित असतात. भगवंत व त्यांच्या शक्तीमध्ये अंतर नाही. आणि तिसरा आहे परंतु काही लोक भगवंताच्या शक्तीला परमसत्य व भगवंताची निराकार रूपात सर्वत्र वाटली जाते असे म्हणतात. निराकारवादी कोण आहेत? संपूर्ण ते म्हणतात की भगवंताच्या विभिन्न शक्ती सर्वत्र स्थित आहेत, मान्य करतात. की भगवंताच्या शक्तीमध्ये पण अंतर नाही, हे पण मान्य करतात. मग कधी कधी झाडाची, भूमीची याची पूजा करतात. ते भगवंताची पूजा करणार नाहीत निराकारवादी. ते नाही, भगवंताला रूपच नाही, हेच भगवंताचं रूप आहे, ह्याची पूजा करा, ह्याची पूजा करा, अशा प्रकारे. परंतु काही लोक भगवंताच्या शक्तीला परमसत्य भगवंताची निराकार रूपात सर्वत्र वाटणी झाली शकतात. पण काही लोक म्हणतात भगवंत पूर्ण आहेत. ओम पूर्णमदं पूर्णमिदं पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. भगवंत पूर्ण आहेत. पूर्णापासून किती जरी गेले तरी भगवंत पूर्णच राहतात. 1 - 1 बरोबर 1, 1 + 1 बरोबर 1. तर हे आध्यात्मिक गणित आहे. भौतिक गणित त्याच्या पूर्णपणे उलट आहे. 1 + 1 2 होईल, 1 - 0 होईल. आध्यात्मिक मध्ये किती जरी कमी झाले तरी ते तसंच राहतं, काही फरक होत नाही त्याने. तर हे लोक निराकारवादी म्हणतात अरे भगवान पूर्ण शक्ती होते, 100% होते, तर भगवंतानी काय केले? वाटणी केलेली आहे. म्हणजे भगवान 50%च राहिले, म्हणजे भगवान पूर्ण नाही, अपूर्ण आहेत अशा प्रकारे. तर असे हे लोक निराकारवादी यांचं म्हणणं आहे. पण भगवंत काय? नेहमी भगवंत पूर्णच आहे. भगवंत कधी अपूर्ण राहत नाही. तिसरा आहे कल्पनावादी. कल्पना करतात. काय करतात? आपापल्या ग्रहणशक्तीप्रमाणे भगवंताबद्दल अनुमान काढण्याची लोकांना सवय झालेली असते. भगवंत असे आहेत, तसे आहेत, हेच आहेत, तेच आहेत, कल्पना करतात फक्त. तशा प्रकारे हे लोक जे आहेत भगवंताला समजू शकत. कोण लोक समजत नाहीत? तार्किक, निराकारवादी आणि कल्पनावादी भगवंताला समजू शकत नाही. त्या प्रकारे कल्पना करतात फक्त. तुमच्या कल्पनेला काय अधिकार आहे? भगवंत आहे ते आहेत, पूर्णकृष्ण भगवंत आहेत. तुम्ही किती जरी कल्पना केली तर भगवंताचं काय अस्तित्व कमी होणार आहे का? स्थान कमी होणार आहे का? नाही. तर ही कल्पनेद्वारे भगवंताला समजू शकत नाही. चौथा ऋषी आणि सूरगण. मोठमोठे ऋषी आहेत. किती आहेत? अनेक ऋषी आहेत. 7 ऋषी आहेत आणि देवता आहेत. 33 कोटी देवता आहेत. 7 ऋषी आहेत, देवता आहेत संपूर्ण. तर हे पण भगवंताला समजू शकत नाही. त्यासाठी भगवान म्हणतात की नमे सुगणा पर्वणवर्षा अहमादिरी देवाना महर्षीना सर्वशा. तर ते भगवान म्हणतात की सूर आणि देवतांना पण, ऋषींना पण मी जाणू शकत नाही, ते पण मला समजू शकत नाही. अहमादिरी देवाना महर्षीना सर्वशा. तर सर्वांचं मूळ मी आहे. हे देवता आणि ऋषी पण समजू शकत नाही मला. मग कोण समजू शकतो भगवंताला? भगवद्गीता 10व्या अध्यायाच्या 2ऱ्या श्लोकामध्ये नवे सुरगणा प्रभनव वर्षा अहमादिरी देवाना महर्षीना सर्वशा. भगवंतांना महर्षी आणि देवता सुद्धा जाणू शकत नाही. कारण हे जे देवता आणि महर्षी हे काही शुद्ध भक्त नाही आहेत. त्यांना ज्ञान भरपूर आहे, पण ज्ञानाद्वारे भगवंताला समजू शकत नाहीत. म्हणून हे भगवंताला समजू शकत नाही. मग असुर भगवंताबद्दल काही जाणण्यास अयोग्यच आहेत. तर असुर तर भगवंताबद्दल काही जाणण्यास अयोग्यच आहेत. देवता आणि ऋषी भगवंताला समजू शकत नाहीत. असुर काय समजणार? तर म्हणून भगवंताला समजण्यासाठी भक्ती एकमेव मार्ग आहे. भक्त्या त्वनेन शक्या भक्त्या माम अभिजानती. अशा प्रकारे. तर हे कल्पनावादी. आणि चौथं होतं ऋषी आणि सुरगण पण भगवंताला समजू शकत नाही, पूर्णपणे समजू शकत नाही. थोडं ज्ञान असेल पण पूर्णपणे 100% भगवंत कसे लीला करतात, काय आहेत हे समजू शकत नाही. पाचवा आहे भगवंताचे अंश. हे पण लोक भगवंताला समजू शकत नाहीत. जे भगवंताचे अंश आहेत, त्याच्यावर जीव पण आहे, भगवंताचे अंश आहेत.
समजू शकतो. भगवंताच्या प्रत्येक शक्तीच्या अंशामध्ये भगवंताची सर्व लक्षणे आढळतात. भगवंताच्या प्रत्येक शक्तीच्या अंशामध्ये भगवंताची सर्व लक्षणे आढळतात. तर जीवामध्ये पण भगवंताची सर्व काय लक्षणे आहेत. सत शाश्वत आहेत, चेतनावेत, आनंदमय आहेत, पण त्यांचे कार्यक्षेत्र मर्यादित आहेत. तर भगवंताच्या शक्ती कशा आहेत, पूर्ण आहेत, पण जीवाची शक्ती कशी आहे, अपूर्ण आहे. जसं भगवंत 100% आहेत. भगवंताकडे ऐश्वर आहे, कीर्ती आहे, सौंदर्य आहे, वैराग्य आहे, ज्ञान आहे, सर्व काही भगवंताकडे, सुंदरता आहे. पण आपल्याकडे तेवढं आहे का? नाही. पण आपलं कार्यक्षेत्र मर्यादित आहे, पण भगवंताचं काय आहे, पूर्णपणे आहे, 100% अशा प्रकारे. म्हणून अंश कधी पूर्णाची बरोबरी करू शकत नाही, भगवंताच्या पूर्ण शक्तींना कधी समजू शकत नाही. अंश पूर्णाची कधी बरोबरी करू शकत नाही. जसं समुद्राचं पाणी आहे, कसं आहे, खारट आहे. तर तुम्ही म्हणाल की एक थेंब आटला आणि समुद्राचं पाणी म्हटलं, गुणाने एक आहे पण मात्रेने वेगळं आहे ना. तर त्याच प्रकारे अंश पूर्णाची कधी बरोबर करू शकत नाही. म्हणून जीव कधी भगवंत बनू शकणार नाही. तर जीवाचं कर्तव्य आहे पूर्णाची भगवंताची सेवा करणे. जसं मशीनचा स्क्रू आहे, त्याने त्या मशीनला लागलं पाहिजे आणि कार्य केलं पाहिजे. मशीन स्क्रू म्हणला त्याने मला स्वतः म्हणायचं आहे, तर त्या स्क्रूला किती मूल्य आहे? 0 किंवा 1 रुपया पण मूल्य नाही. तर त्या मशीन लागल्यानंतर त्याचं लाखो करोड रुपये मोठे होऊ शकतो. तर त्याच प्रकारे अंश, आपण अंश आहोत, भगवान पूर्ण आहेत. आपण कधीही भगवंत बनू शकत नाही आणि भगवंताच्या पूर्ण शक्तींना कधीही समजू शकत नाही. म्हणून भगवंताला पूर्णपणे समजत असेल, मला पूर्ण बनलं पाहिजे, भक्ती केली पाहिजे. भक्ती करून पूर्ण ज्यावेळेस व्हाल तर भगवंताला समजू शकतो. आपल्या तोकड्या ज्ञानाने भगवंताला आपण समजू शकत नाही. काय म्हणाला पूर्वी? तुम्ही मशीन पासून वेगळा वेगळा त्याला किंमत नाही, पण स्क्रू पण तेवढंच मिळतो त्याच्यामुळे मशीन पण चालतं. हो, पण त्याला मूल्य कधी येतं? त्या मशीनला लागल्यानंतर. हा, तसं जीवाला पण मूल्य कधी येईल? भगवंताच्या सेवेत लागल्यानंतर. तोपर्यंत काही मूल्य नाही. तोपर्यंत काही मूल्य नाही. जसं सोन्याची अंगठी आहे आणि हिरा आहे. हिरा असं टाकून टाकला, त्याला हिराला काही जास्त मूल्य नाही. पण हिऱ्याला ज्या सोन्याच्या अंगठी तुम्ही लावता, तर त्या अंगठीचं पण सौंदर्य वाढतं आणि हिऱ्याचं पण मूल्य वाढतं. तसं जीव काय आहे? हिरा, आपण सर्व हिरे आहोत. तर हिऱ्याला कशात कुठं लावायचं आपल्याला? लोखंडाच्या, तांब्याच्या, कुठं सोन्याच्या अंगठीमध्ये लावायचं. सोने कोण आहे? भगवंत आहे. भगवंत सेवेत लावायचं आपण. तर मूल्य वाढेल आपल्याला. तर हे भगवंताचे अंश, हे पण भगवंताला समजू शकत नाहीत. आपण सर्व अंश आहेत भगवंताचे. कारण अंश पूर्ण नाहीये, भगवान पूर्ण आहेत, पण अंश पूर्णाची बरोबरी करू शकत नाही. 6वा आहे मायेच्या अधीन असलेले. मायेच्या अधीन असलेले बहुतेक प्रकारच्या अंमलाखाली मूर्ख आज्ञेने भगवंताच्या दिव्य पदाशी तर्क करतात. मायेच्या म्हणजे भौतिक जी माया दिवी आहे, माया म्हणजे काय आहे? जे नाही त्याला आहे म्हणणे म्हणजे माया आहे. आपण शरीर नाव आत्मा आहोत, आपण स्वतःला म्हणतो शरीर, म्हणजे आपण मायेमध्ये आहोत. संपूर्ण भौतिक जगत मायेने भरलेलं आहे. संपूर्ण अशा प्रकारे माया म्हणजे कोणी व्यक्ती नाहीये. भौतिक प्रकृतीलाच माया म्हणते, माया देवी म्हणते. ती जीवाना काय करते? जे भगवंताची भक्ती करत नाही त्यांना दंड देत राहते ती, त्याला माया देवी. बहुतेक प्रकारच्या अंमलाखाली मूर्ख, काय चांगलं काय माहित नाही, अज्ञानी भगवंताच्या दिव्य पदाविषयी तर्क करतात की भगवंताचं पद असे आहे, तसं आहे, अशा प्रकारे. ज्यांचं मायेने ज्ञान हिरावलेलं आहे, भौतिक ज्ञान भरपूर प्राप्त केलेलं आहे, त्यांना वाटतं की माझ्या ज्ञानाद्वारेच आम्ही प्राप्त करू शकतो सर्व काही, भगवंताची भक्ती करायची काही गरज नाही. हे जे लोक आहेत, मायेच्या अधीन सर्व लोक आहेत, जे भगवंताची भक्ती करत नाहीत, ते भगवंताच्या पदाविषयी तर्क करतात. तर हे भगवंताला समजू शकत नाही. का जाणू शकत नाही ते लोक? कारण जीव अंशरूपी भगवंताने घालून दिले आपल्या कर्तव्याला विसरून मायाधीन होतो. भुलिया तुम्हारे संसार याच्या पेही नाना विधे वेता. जीव अंशी भगवंताने घालून दिलेल्या आपल्या कर्तव्याला. जीवाचं कर्तव्य आहे भगवंताची सेवा करणं. पुत्राचं कर्तव्य आहे पित्याची सेवा करणं. त्यावेळी पुत्र पित्याची सेवा करणं विसरतो, तर काय करतो? तो रस्त्यावर जातो आणि दुःख भोगतो तो. त्यावेळी साधू संत गुरु शास्त्र त्या असतात, अरे तुझा थोडे वडील एवढा श्रीमंत आहे, तू ये त्याचा घरी परत जा, तर तो सुखी होतो. तर त्याच प्रकारे घालून आपल्या कर्तव्याला विसरून मायाधीन होतो आणि दुःख भोगतो तो. तर मायादेवी काय करते? त्या जीवाला दुःख देते. आध्यात्मिक, आधिभौतिक आणि आधिदैविक हे ताप त्याला प्रदान करते. विभाग 3 आहे. विभाग 1 पाहिला आपण की कशा प्रकारे भगवंताचे स्थान आणि शक्ती. दुसरं होतं भगवंताला कोण जाणू शकत नाही. तिसरं होतं भगवंताला कोण जाणू शकतो.
एवढं यांचा होता बघा शेवटी की भगवंताला कोण जाणू शकतो? भक्त जाणू शकतो. भगवंताला कोण जाणू शकतो? भक्त जाणू शकतो. केवळ भक्तच भगवंताच्या कृपेने त्यांना जाणू शकतो. भक्त्या महाभावे जानाति यावने अशी तत्वता. केवळ भक्तच भगवंताच्या कृपेने त्यांना जाणू शकतो, आपल्या प्रयत्नाने नाही. भगवंताच्या कृपेने भक्त भगवंताला जाणू शकतो. आपण भक्ती केल्यानंतर मग आपण भगवंताची आहे. भगवंताला आपण प्रार्थना करू. हरे कृष्ण मंत्र काय? हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम. प्रार्थना करतो भगवंताला की भगवंता तुम्ही आम्हाला सेवेमध्ये लावा. सेवा आपण करतो, भक्तीमध्ये असे नाही, शांत बसणे नाही. काहीतरी क्रिया करायचं आपल्याला, नवविधा भक्ती आहे, काहीतरी कार्य करायचं आपल्याला, तर ती भक्ती आहे. तर भक्ती आपण करतो तर भगवंत आपली कृपा आपल्याला प्रदान करतात आणि भगवंताच्या कृपेने आपण भगवंताला समजू शकतो. आपल्या प्रयत्नाने समजू शकणार, ज्ञानाने, वैराग्याने, ध्यानाने, तपस्याने, सौंदर्याने भगवंताला जाणू शकत नाही. दुसरा आहे भगवत कृपा प्राप्त व्यक्ती, ज्यांच्यावर भगवंताची कृपा प्राप्त झालेली आहे, तर तोच भगवंताला जाणू शकतो. वेदांचे उगमस्थान असलेल्या भगवंताकडून आपल्या दिव्यत्व समजण्याचा प्रयत्न करावा. वेदांचं उगमस्थान असलेल्या भगवंताकडूनच. तेने ब्रह्महृदय आदी कवये मोहित सूर्य, भागवत मध्ये वर्णन करता भगवंत की भगवंताच्या मुखातून वेद प्रकट झाले. वेद म्हणजे ज्ञान, आणि भगवंताने सुरुवातीला ब्रह्मदेवाला ज्ञान दिले. अशा प्रकारे समजण्याचा प्रयत्न करावा. उगमस्थान वेद म्हणजे ज्ञान आहे, हे भगवंताच्या मुखातून आलेले, तर ते वेदाद्वारेच भगवंताला समजायचं. गीता, भागवत हे पुराण जे आहेत तेच काय आहेत? वेद, पुराण, उपनिषद जे अंग आहेत, त्याद्वारेच भगवंताला आपण समजण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बाकीच्या शास्त्राद्वारे भगवंताला समजू शकत, कारण देवत्वाचा पूर्ण ज्ञान केवळ भगवंताना आहे. भगवंताने दिलेला आहे ज्ञान, तर ज्ञानानेच भगवंताला समजू शकतो. दुसऱ्या ज्ञानाने भगवंताला समजू शकणार नाही. म्हणून भगवंत म्हणतात की वेदेच सर्व आम्ही वेद वेदांत करते विदेचा. तर सर्व वेदाचा उद्देश आहे मला जाणणे. वेदेच सर्व आम्ही वेद वेदांत वेदेचा, सर्व वेदाचा उद्देश आहे मला जाणणे. अशा प्रकारे गीता, भागवत, कधी पुस्तक, अखंड चिंतन विठोबाची, तर गीता भागवत सर्व, म्हणून त्यांच्या कृपेची आवश्यकता आहे. तर त्यांच्या कृपेविषयी भक्त भगवंताचा व्यक्ती भगवंताला जाणू शकतो. तिसरा आहे भगवंताच्या इच्छेनुसार कार्य करणारा. भगवंताची काय इच्छा आहे? माझा भक्त बना, मला नमस्कार करा, मला पूजन करा, याद्वारे तुम्हाला जाणू शकाल. त्यात भगवंताच्या इच्छेनुसार कार्य करणार, तर तो भगवंताचाच होतो. ईशोपनिषदमध्ये सांगितलेल्या भगवंताने नेमून दिलेले कार्यच केले पाहिजे. ईशोपनिषदमध्ये सांगितलेल्या भगवंताने नेमून दिलेले कार्यच केले पाहिजे. कुठल्या ईशावासी मिदत सर्व येतकिंच्या जगत्या जगत तेने त्यक्त्याना बुंजिता मा कृत कस्य धन. झाला का नाही मंत्र? पाठ झाला का नाही श्लोक? बोलून दाखवा न बघता कोण, एकत्र बोला. तेन त्यक्तेन भुंजिता मा कर्ता कस्य श्रीधर. भाषांतर, सर्व संपत्ती भगवंताची आहे, म्हणून भगवंतानी ज्या आपल्याला राखून दिलेल्या आहेत त्याचा स्वीकार करावा. बाकी संपत्ती दुसऱ्या कुणाची आहे त्याचा स्वीकार करू नये. पहिला तुमचं मंत्र पहिला पण आहे तो पौर्णिमेचा, ते पण सोपंच आहे. तर भगवंताच्या आदेशानुसार कार्य केलं पाहिजे. दुसरा आहे आपली प्रेरणाचा दुरुपयोग करणारा. जीव भगवंता असल्यामुळे त्याच्यात भगवंताच्या प्रेरणा शक्ती आहे. जीव भगवंताच्या प्रेरणा भगवंताने काही आपल्याला शक्ती दिलेली आहे, त्याचा सदुपयोग करणारा. जे काही भगवंता आपल्याला शक्ती दिली आहे, ज्ञान दिलेलं आहे, बुद्धी दिली आहे, त्याचा भगवंताच्या सेवेसाठी वापर केला पाहिजे. तर तो सदुपयोग करणारा भगवंताला जाणू शकतो. आपले प्रेरणा सक्रियता सदुपयोग बुद्धीने प्रत्येक कार्यात भगवंताला शक्ती समजून केला तर आपल्याला गमावलेली मूळ चेतना शक्ती पुन्हा जागृत करू शकते. नित्य सिद्ध कृष्ण प्रेमा साध्य कबून होय श्रवणाची युक्त करेन. तर अशा प्रकारे आपला भगवंताचा संबंध आहे, आपला विसरलेला आहोत आपण, तर तो आपल्याला काय करायचा? जागृत करायचा. तर ते जागृत करण्यासाठी काय आहे? भक्ती मार्ग. आणि भक्ती मार्ग सर्वतोप्रथम प्रत्येक पायरी आहे हरे कृष्ण मंत्राचा जप करणे. हरे कृष्ण कृष्णा कृष्णा हरे हरे, हरे राम. तर गेलेली जी विसरलेलो आपण भगवंताला स्मरण करायचं आहे. तर स्मरण करण्यासाठी भक्ती एकच मार्ग आहे. तर अशाद्वारे तो सदुपयोग करतो भगवंताच्या जी दिलेली हे आहे, शक्ती आहे, सर्व काही. स्विच ऑफ करा जरा, सायलेंट करा.
जेव्हा जीव मूळ प्रेरणेमध्ये येईल तेव्हा तो भगवंतांना जाणू शकतो. मूळ प्रेरणा काय आहे जीवाची? जीवेर स्वरूप आहे कृष्ण दास. दास सेवाभावामध्ये येईल. मी भगवंताचा अंश आहे, अंशाची कार्य काय आहे? भगवंताची सेवा करणे. तर त्यावेळेस तो पूर्ण होईल. पाचवा आहे समर्पण भाव धारण केलेला. पाचवा आहे समर्पण भाव धारण केलेला. भगवंताला कोण कोण जाणू शकते? पाचवा समर्पण भाव धारण केलेला म्हणजे पूर्णपणे भगवंताची शरणागती घेतलेला व्यक्ती भगवंताला समजू शकतो. प्रत्येक शक्तीचा उपयोग भगवंताच्या इच्छापूर्तीसाठी केला पाहिजे. प्रत्येक शक्तीचा उपयोग भगवंताच्या इच्छापूर्तीसाठी केले पाहिजे. यात करोशी दसनासी यजोशी तपस्याचे कोणते तत्पुरुष जे काही तुमच्या इच्छा आहेत, तर प्रत्येक शक्तीचा जे काही भगवंताने दिले आहे भगवंताच्या इच्छापूर्तीसाठी केलं पाहिजे, वापरला पाहिजे, त्याचा उपयोग केला पाहिजे. डोळे दिलेले आहेत भगवंताचं दर्शन घेण्यासाठी, कान कथा ऐकण्यासाठी, हात भगवंताचं मंदिर साफ करण्यासाठी, बुद्धी आहे भगवंताला जाणण्यासाठी, सर्व जे काय खाणे प्रसाद खाण्यासाठी भगवंताचा प्रसाद, सर्व इंद्रियाद्वारे ऋषिकेन ऋषिकेश सेवन भक्त. प्रत्येक इंद्रियाने इंद्रियाचे स्वामी ऋषिकेश भगवान श्रीकृष्णाची सेवा करणे, तर त्याला म्हटलेलं आहे समर्पण भाव. तर हा व्यक्ती तो पूर्णपणे भगवंताला समर्पण झालेला आहे, तर तो भगवंताला समजू शकतो. असा विनम्र भाव धारण केलेला व्यक्तीच भगवंताला जाणू शकतो. प्रत्येक शक्तीचा उपयोग जे काही तुमच्याकडे धन आहे, शक्ती आहे, बल आहे, वैराग्य आहे, कीर्ती, सौंदर्य जे काय आहे त्याला भगवंताच्या सेवेसाठी वापरलं पाहिजे. प्रत्येक गोष्ट भगवंताच्या सेवेसाठी वापरू शकतो. त्यानुसार आध्यात्मिक कार्य करायचं आहे तुम्हाला. जे काही काय करायचं आहे सर्व आध्यात्मिक कार्य करायचं. घराला मंदिर बनवायचं आहे, भोग बनवायचा आहे, भगवंताला अर्पण करायचं आहे, भगवंताचा शृंगार करायचा आहे, भगवंताची आरती करायची आहे, सर्व काही करायचं भगवंता प्रीत्यर्थ करतात. म्हणून अमरीश महाराज आमचे एक राजा होते. भागवतच्या 8व्या स्कंदामध्ये वर्णन आहे की ते म्हणे सवय सवय मन कृष्ण पदार विंदो वासा सेवय कुंड गुन्हा. तर आपली संपूर्ण इंद्रिय त्याने भगवंताच्या सेवेत लावली होती. सर्वश्रेष्ठ राजा होते ते. सर्व विधी नवविधा भक्ती त्यांनी पूर्ण पालन केलं होतं. अशा प्रकारे प्रत्येक असंही कार्य होतं की आपल्या इंद्रियाद्वारे ते कुठलंही दुसरं कार्य करायचे नाही. सर्व भगवंता प्रीत्यर्थ कार्य करायचे अशा प्रकारे. ध्रुव महाराजांचं त्याच पद्धतीने. हा, ध्रुव महाराजांनी तर भगवंताचं चिंतन केलं. 5 महिन्यामध्ये त्यांना भगवंताचं दर्शन झालं, ती गोष्ट वेगळी आहे. पण हे अमरीश महाराज उदाहरण आहे. कशा प्रकारे जी काय तुम्ही इच्छा आहे भगवंताच्या इच्छे संबंध करा. भगवंताची इच्छा की ह्या कार्यामुळे भगवंत प्रसन्न होतील का, तर ती आहे कृष्ण भावना. तर एक भक्त होता की सुरुवातीला असं मंदिरमध्ये आला आणि त्याला भक्तांनी सांगितलं की तो असं केलं पाहिजे, केलं पाहिजे, बाहेरचं खाल्लं नाही पाहिजे, खायला. तर तिने ऐकल्यानंतर तो बाहेर गेला. तो तर कधी त्याला दुसऱ्या चांगलं ऐकायला मिळायचं, बाहेरचे पिक्चरचे गाणे, काही दर्शित दिगा पाहायचा, काही खाण्याची इच्छा व्हायची, तो थांबायचा त्या ठिकाणी. मी म्हणाले माझ्यासाठी चांगलं नाही, कारण मी ऐकले मंदिरमध्ये हे करायचं नाही मला. पण ते भक्ताला सांगितलं की अरे तुम्ही तर मला सांगितलं होतं की हे करायला पाहिजे. मी जाऊन गेलो आणि विचारतो, जर माझ्याजवळ जर काही विषयवस्तू दिसते तर मी फार हे होतो त्याच्यामध्ये, म्हणजे एकदम जागरूक होतो. पण पहिलं मी भक्तीमध्ये येण्याच्या अगोदर सर्व काही कार्य करायचो, डिस्टर्ब नसायचो, विचलित नसायचो. पण आता मी विचलित होतो अशा प्रकारे, काय करून काय नको करू. तर त्या भक्तांनी सांगितलं की तू योग्य मार्गावर आहे, कृष्ण भावनेमध्ये आहे. तुझे नेहमी काय करतो, कृष्णाचं चिंतन करतो, हे कृष्णाच्या संबंधित आहे का, यामुळे माझी कृष्ण भक्ती वाढणार आहे का ह्या कार्यात. मी पाहतोय, ऐकतोय किंवा खातोय, काय जे काय काय करतोय ह्यामुळे कृष्ण भक्ती वाढणार आहे का. तर प्रत्येक कार्यामध्ये व्यक्ती भक्त असा प्रश्न विचारतो, त्यावेळेस पूर्णपणे कृष्ण भावना माहिती आहे. अशा प्रकारे कृष्ण भावना असं नाही की 24 तास तू बघा हेच करतं कार्य करतो. तर प्रत्येक क्षणी माझ्या कार्यामुळे भगवंत प्रसन्न होतील का, तेच कार्य करतो. तर तो आहे कृष्ण भावना वाढ. अशा प्रकारे 24 तास नेहमी भगवंताच्या स्मरणामध्ये असतो, कार्याद्वारे चिंतन करतो. हे भगवंताला प्रसन्न करण्यासाठी मी कार्य करतोय, तर ती आहे कृष्ण भावना. विभाग 4 आहे शेवटचा. भगवंताचे संपूर्ण ज्ञान काय आहे. भगवंताचे संपूर्ण ज्ञान काय आहे. संपूर्ण ज्ञान भगवंतांना त्यांच्या सर्व रूपात जाणणे. भगवंताची किती रूप आहेत, एको बहुनाविध, अनेक अनेक कोटी कोटी रूप आहेत. त्यांच्या सर्व रूपात भगवंताला जाणणे. ह्या सर्व जे रूप आहेत भगवंताची रूप आहेत आणि भगवंतापासून त्यांच्या सर्व शक्तींना समजणे. या सर्व शक्ती आहेत भगवंताची शक्ती आहेत सर्व.
भूमीवर पोहणं खावणं मग पृथ्वी, अनेक शक्ती आहेत भगवंताच्या. तर ह्या सर्व शक्ती भगवंताच्या आहेत. ह्या सर्व शक्तींना समजणे. आणि तिसरं आहे त्यांची शक्ती त्यांच्या इच्छेनुसार कसे कार्य करतात हे जाणणे. भगवान सर्व रूपात जाणणे, त्यांच्या सर्व शक्तीला समजणे, आणि त्यांची शक्ती त्यांच्या इच्छेनुसार कशी कार्य करते हे जाणणे. तर ह्याचं जे वर्णन आहे पुढे भगवद्गीतेमध्ये पण आहे. ह्याच्यामध्ये आपण कशा प्रकारे भगवंताला सर्व रूपात जाणलं पाहिजे, त्या शक्ती समजल्या पाहिजे, आणि त्या ज्या शक्ती आहेत भगवंताची शक्ती त्यांच्या इच्छेनुसार कार्य करतात. भगवान म्हणतात की मया दीक्षेन प्रकृती सुईते चराचरम येतुना नेतुते जगती परी वर्तते. तर अशा प्रकारे हे जे संपूर्ण ज्ञान काय आहे, तर हे तीन गोष्टी आहेत. स्वरूपात जाणणे, त्या शक्तींना समजणे, त्या शक्ती काय आहेत, भगवंतापासून अभिन्न आहेत, आणि त्यांच्या शक्ती व त्यांच्या इच्छेनुसार कार्य करतात. त्याच्या शक्ती पृथ्वी अग्नी जल वायू जे आहेत त्या शक्ती आहेत भगवंताच्या. तर भगवान जेव्हा आदेश देतात तर केवळ त्यांच्या आदेशाचं पालन करतात. वायुदेव, इंद्रदेव, चंद्रदेव, सूर्यदेव भगवंताच्या शक्ती आहेत, आणि भगवंत आदेश देतात तर त्यानुसार त्यांचे हे कार्य करतात. तर हे भगवंताचं संपूर्ण ज्ञान आहे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम. हरे राम 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 हरे हरे. तर फार फार धन्यवाद. आपल्याकडे 5 मिनिटे वेळ आहे. कोणाला काही शंका समाधान प्रश्न असतील विचारू शकता. आणि आपण वेळेवर सुरू केला आणि वेळेवर संपवलं. याच्यानंतर 3:15 वाजता या ठिकाणी दुसरा क्लास या ठिकाणी होणार आहे.